या ठिकाणी सरांच्या बरोबर डॉक्टर प्रकाश शिंदे हे आलेले, मी त्यांचं स्वागत नेमाने सरकारांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर शिंदे ज्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि अतिशय हुरूप देतात ते आपल्या पुरंदरचे तहसीलदार साहेब यांचंही स्वागत तालुका अध्यक्ष मेमाने साहेब यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. त्यांनी त्यांचं ध्येय, त्यांच्या समाज जीवनाचं ध्येय त्यांच्या शालेय जीवनात ठरवलं आणि राज्याच्या ग्रामविकास विभागातील एक वेगळा अधिकारी म्हणून त्यांनी खात्री मिळवली होती. अधिकारी म्हणून काम करत असताना सामाजिक कामाचा व्यापही त्यांनी खूप सांभाळला. अधिकारी म्हणून काम करत असतानाही ते सामाजिक भावनेनं काम करत होते. त्याच वेळेला त्यांनी शिवम प्रतिष्ठानची स्थापना केली आणि MPS केडरचे असलेही त्यांनी स्वतः स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्ण वेळ समाजकार्यासाठी दिला. देशभरातील अनेक समाजसेवक तसेच लेखकांसोबत विविध प्रकल्पावर ते सध्या काम करत आहेत. विशेषतः ग्रामविकास आणि पाणी प्रश्नावर त्यांनी आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह बंडातात्या कराडकर तसेच अभिनेता नाना पाटेकर यांच्यासोबत नाम फाउंडेशन, आपण सर्वजण ऐकून असाल नाम फाउंडेशनबद्दल. सध्या ते नाम फाउंडेशनमध्ये खूप मोठं काम करतात. आमिर खान यांच्याबरोबर ते पाणी त्यांच्या संस्थेमध्ये, आमिर खान यांच्या संस्थेबरोबर, सलमान खान यांच्या संस्थेबरोबर ते काम करतात. ते स्वतः व्याख्यान आणि प्रवचनाचा कार्यक्रम करतात. पूर्णपणे शाकाहारी असणारे आणि व्याख्यानातून आणि प्रवचनातून लोकजागर करणाऱ्या या सरांनी कराडजवळ घारेवाडी या ठिकाणी अधिकाऱ्यांना तयार करण्यासाठी, प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी जे तरुण उत्सुक असतात त्यांना जाण्यासाठी एका अकॅडमीची स्थापना केली आणि त्या अकॅडमीमधून त्यांनी लायब्ररीसुद्धा अशी सुसज्ज लायब्ररी केली की ज्याच्या माध्यमातून त्यांनी पूर्णपणे तरुण पिढीला घडवण्याचं काम ते सध्या करतात. अतिशय आदर्शवत असणारे हे काम आणि अशा सरांना आपण या ठिकाणी आपण 10-5 शब्द 10-5 ओळीमध्येच हे दिलंय, पण त्यांनी ते त्यांच्या जीवनामध्ये कष्टानं साध्य केले. त्याच्यातलं थोडंफार आपल्याला मिळावं या हेतूनं आपण त्यांना आज व्याख्यानासाठी इथं बोलवलं. मी त्यांच्याबद्दलची ही माहिती सांगून आपल्या तालुक्याचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. धन्यवाद. तहसील कार्यालय पुरंदर तसेच तालुका प्रशासन, ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा जो हा आपला ग्राहक जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जो ग्राहक कार्यशाळा पण म्हणूयात आणि एक छोटेखानी व्याख्यान कार्यक्रमही म्हणूया, तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यासाठी सर्व महाराष्ट्राला परिचित असलेले आपले आणि अतिशय शॉर्ट नोटीसवर आपल्याला वेळ देणारे माननीय इंद्रजित देशमुख सर, त्याच पद्धतीने आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभजन पंडित तुकाराम महाराज निंबाळकर, तसेच ग्राहक चळवळीचे सर्वच कार्यकारिणी, त्याच पद्धतीने सदस्य आणि या तालुक्यातून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ग्राहक बंधू आणि भगिनींनो, त्याच पद्धतीने सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपलं मी स्वागत करतो आणि माझी छोटीखानी प्रास्ताविक. खरं तर ग्राहक कोण आहे तर प्रत्येकच जण ग्राहक आहे. आपण ज्यावेळेस जन्माला येतो आणि ज्यावेळेस आपला मृत्यू होतो, जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान प्रत्येक गोष्ट आपण, माणूस असा व्यक्ती आहे, असा प्राणी आहे की कुठली गोष्ट तो प्रोड्यूस करू शकत नाही. त्याला प्रत्येक गोष्ट इतरांवरती अवलंबून राहावं लागते. बरं, ही गोष्ट घेत असताना तो
कुठून तरी ती परचेस करत असतो किंवा देवाणघेवाणीच्या माध्यमातून ते घेत असतो. तर हे परचेस करणारा, देवाणघेवाण करणारा प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. परंतु बऱ्याचदा असं होतं की ग्राहकाला त्याचे हक्क, त्याला कायद्याने काय संरक्षण प्राप्त झालेलं आहे याची माहिती नसते. याचाच विचार करून 1986 साली जे आपला भारताने ग्राहक संरक्षण कायदा हा पारित केला आणि त्याचाच जो हा कायदा ज्यावेळेस अस्तित्वात आला 24 डिसेंबर ही तारीख होती आणि 24 डिसेंबर हा तेव्हापासून राष्ट्रीय ग्राहक दिन या ठिकाणी जे पूर्ण आपण देशभर साजरा करत असतो. परंतु 24 डिसेंबरला काही तांत्रिक अडचणीमुळे आणि हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात व्हावा म्हणून ग्राहक कल्याण फाउंडेशन आहे यांनी आपल्याला विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम आहे. तर मित्रांनो, सर आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती त्या संबंधी देणारच आहे. परंतु आपली जबाबदारी असते की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट विकत घेतो, बऱ्याचदा असं वाटतं की जसं आपण म्हणतो की शिवाजी महाराज जन्माला यावे परंतु दुसऱ्याच्या घरात, त्याच पद्धतीने मला ज्यावेळेस एखादी गोष्ट घ्यायची आहे, एखादी गोष्ट करायची आहे, ती मला जर ट्रॅफिकवरती पकडलं तर मी 100 रुपये देऊन सुटलो पाहिजे. परंतु ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते त्यावेळेस प्रशासन काम करत नाही आहे, पोलीस काम करत नाही आहे, अशी आपण टीका करतो. आम्ही बघतो बरेचदा आमच्याकडे जे सब रजिस्ट्री ऑफिस पण आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस शासनाला जास्त टॅक्स द्यावं लागू नये म्हणून बरेच लोक त्या ठिकाणी त्याच्यातील काहीतरी पळवाट काढतात. परंतु ज्यावेळेस दुसऱ्याचं काही होत असतं त्यावेळेस त्याने पूर्ण पैसे भरले पाहिजे अशी आपली इच्छा असते. त्या ठिकाणी महिला भगिनी पण आहेत, ज्यावेळेस ते सोने नाणं खरेदी करायला जातात त्यावेळेस त्याच्यावरचा GST कसा वाचेल, म्हणजे शासनाला तो GST कसा आपण न देता ते सोनं घेता येईल याकडे आपला या ठिकाणी कल असतो. परंतु या छोट्या छोट्या गोष्टीतूनच ज्यावेळेस आपण अशा पळवाटा करतो, या छोट्या गोष्टीचं रूपांतर जे आहे तर मोठ्या क्राईममध्ये होत असतो. आणि जर आपण जे काही घेणार असो त्याचं पूर्ण शासनाला टॅक्स देऊन त्याची पावती घेऊन ती पावती सांभाळून जर व्यवस्थित ठेवली तर भविष्यात आपल्याला काही जर अडचण आली त्या वस्तू संदर्भात तर आपल्याला ग्राहक याच्याकडे जे मंच आहे त्याच्याकडे आपल्याला दाद मागता येते. आणि बऱ्याच प्रकरणामध्ये तुम्ही असं बघितलं असेल की त्या ग्राहकाला म्हणजे किमान 10 पट तरी न्यायालयाने दंड लावून त्याला मोबदला मिळवून दिलेला आहे, केवळ त्यानं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन ठेवले असल्यामुळे. आपण TV वरती पण बऱ्याचदा ॲड बघतो आणि त्या जाहिरातींना आपण भुलून पडतो. जसं एक बॉटल येते, त्या बॉटलला पिल्याबरोबर त्या व्यक्तीला इतकी ताकद येते की तो हवेत उडायला लागतो, म्हणजे त्याच्यापेक्षा 10 पटीनं पैलवान असलेल्या माणसाला एका बुक्कीत मारून टाकतो. म्हणजे हे ॲड असते, परंतु त्या ॲडला आपण भुलून पडतो आणि ते ॲडचं मग त्या बॉटलला घेऊन आपले जे तरुण मंडळी असतात मग ते पिऊन घेतात आणि मग त्यांना वाटतं की अशी ताकद आपल्यात काही येत नाही आहे. तर अशा ॲड ज्या असतात तर आपण त्यांना म्हणजे थापेला बळी पडलो नाही पाहिजे आणि आपण कुठलीही गोष्ट घेत असताना त्याची व्यवस्थित शहानिशा केली पाहिजे. एवढं शॉर्टमध्ये माझं मी प्रास्ताविक थांबवतो आणि यानंतरच्या कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी जे अँकर आहेत त्यांना विनंती करू. थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी विविध खात्यांचे अधिकारी जसे की कृषी खात्याचे जाधव सर किंवा ग्रामविकास खात्याचे पोमल सर आणि इतरही अधिकारी आलेले आहेत, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. संतांची लक्षणे सांगत असताना स्पष्टपणे सांगितलं गेलं की सरळ सरळ मार्ग सोडून वेगळा मार्ग निवडायचा आणि त्या मार्गावरून असं चालायचं, सर्वसामान्य माणसासारखं चालायचं आणि सर्वसामान्य माणसासारखं जगायचं, पण अलौकिक व्यक्तीसारखं व्यक्तिमत्व करून दाखवायचं. ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष असणारे हरिभक्त परायण तुकाराम महाराज निंबाळकर हे सुद्धा एक असं अलौकिक व्यक्तिमत्व आहे. सरळ सरळ जर पाहिलं तर एक धोतर घातलेली व्यक्ती आणि ग्राहक संघटनेचे अध्यक्ष हे गणित आपल्या लक्षात येत नाही. राजकारणाच्या दृष्टीने म्हणलं तर ते आज सध्या विद्यमान सरपंच आहेत त्यांच्या गावचे, म्हणजे सर्व बाजूनी चौफेर टोलेबाजी करत असताना सुद्धा ते
ते ग्राहक चळवळीमध्ये गेली 50 वर्षे सतत काम करतात. ग्राहक चळवळीचं उद्दिष्ट असं आहे की पदार्थ खायचं आणि लष्कराच्या भाकरी वाजायच्या आणि शब्दार्थाने ते तसंच करतात. एखाद्या कीर्तनाची जर त्यांना मिळाली कुठं काय म्हणू आपण त्याला, कीर्तनाची सुपारी नाहीच म्हणता येणार ना, कीर्तनाची बिदागी मानधन जर मिळालं तर त्या मानधनाचा वापर ते संघटनेच्या कामासाठी करतात. म्हणजे खऱ्या अर्थाने ते जगून दाखवतात की कसं अलौकिक जगावं. अशा आदरणीय खरं तर अध्यक्षांचं भाषण हे सगळ्यात शेवटी असतं, पण आपण थोडासा प्रोटोकॉल ओलांडून आता अध्यक्षांचं भाषण घेणार आहोत आणि त्यानंतर आपले मुख्य वक्ते बोलणार आहोत. त्यांच्यासाठी आपण ऐकण्यासाठी आतुर झालो. मी आदरणीय हरिभक्तपरायण निंबाळकर महाराजांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन याचं औचित्य साधून पुरंदर तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशन, पुणे जिल्हा ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्तमाने आणि तहसील कार्यालय पुरंदर हा ग्राहक सप्ताहाचं आयोजन आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि बाहेरून आलेले सर्व पाहुणे मंडळी, सातारा जिल्ह्यातले असतील, परत बाहेरून जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते, या कार्यक्रमाची उत्सुकता आणि विशेषत्व असं आहे, या कार्यक्रमामध्ये आपण जो 24 डिसेंबरचं जे औचित्य साधून जो समाज हक्कासाठी आणि कर्तव्यासाठी जी जाणीव करून देतो प्रत्येकाच्या मनामध्ये, हे तुझा हक्क आहे आणि हे कर्तव्य आहे, म्हणून त्या दृष्टीने आपण ज्यांना निमंत्रित केलेलं आहे त्यांच्याबद्दलचं बरेचसे माहिती काकडे सरांनी आपल्याला दिलेली आहे. या तालुक्याचे माननीय तरुण तडफदार तहसीलदार, आदर्श तहसीलदार विक्रमसाहेब राजपूत आणि उपस्थित सर्व शासकीय खात्याचे अधिकारी आणि ज्यांच्या व्याख्यानाची उत्सुकतेने वाट पाहता मी दोनदाच त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे, पण माझं तंतोतंत जसं ऐकलं तसं ते आत्ता ध्यानात आहे. मला वाटतं कोंढापुरीला मी त्यांना संतोष गांधींचा पुरस्कार देण्यासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळेस रायगड बांधून झाल्यानंतर जे हिरो जिंदलकरांचं उदाहरण एवढं स्पष्ट चांगलं त्यांनी सांगितलं होतं की मी अजूनही ते कीर्तनात सांगतो, कारण त्याच्यातला भाव फार महत्त्वाचा आहे. त्याच्यातून मातृत्व सिद्ध करून सांगितलं की भारत देशाचं मातृत्व किती कणखर आहे. आणि शेरूरला अभ्यासवर्गासाठी आल्यानंतर 9 प्रकारच्या दृष्टीचे लोक सरांच्याकडून मी ऐकले होते. असं ज्यांचा राजकीय, सामाजिक आणि प्रशासनामध्ये एक चारित्र्यवान अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे आणि स्वतःचं व्यासपीठ आहे. शिवम या संघटनेच्या नावाने लोकांना संघटित करून समाजाला दिशा देण्याचं काम एक महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे, यांचं व्याख्यान खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे. सरांचं व्याख्यान महत्त्वाचं आहे आणि म्हणून ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याची माध्यमं साधत असताना समाज हिताच्या दृष्टीने अस्तित्वातले कायदे मला वाटतं अपुरे पडू लागले, न्याय मिळणं दुरापास्त झालं. त्या टायमाला पुण्यामध्ये या कायद्याचा जो मसुदा तयार केला स्वर्गीय बिंदू माधव जोशी आणि आता काही वेळाने इथे येतात, मला वाटतं त्या कमिटीमध्ये विकास महाजन सर सुद्धा होते, आता राज्य आयोगाचे ते सदस्य आहेत, त्या राज्य ग्राहक परिषदेचे सदस्य आहेत. आणि म्हणून 30 जिल्ह्यामध्ये एकूण आता काम आहे. मला वाटतं जळगावला हेमंत भांडारकर काम करतात, विकास महाजन सर काम करतात जळगावला, तसंच कोल्हापूरला अरुण यादव ग्राहक कल्याण फाउंडेशनचं काम करतात, सोलापूरला यशवंत पवार ग्राहक कल्याण फाउंडेशनचं काम करतात. अशा 30 जिल्ह्यामध्ये आता ग्राहक कल्याण फाउंडेशन पोचलेलं आहे. मध्यंतरी कोरोनाचा काळ फार वाईट गेला आणि त्याच्यामध्ये पाहिजे तसं 4-5-6 वर्षामध्ये संघटन उभं राहू शकलं नाही, तरीसुद्धा अगदी चांगल्या ताकदीने आणि म्हणून पुरंदर तालुक्याला मी कोटी धन्यवाद देतो, कारण ही इतिहासाची भूमी आहे. पुरंदराला जाग येते तेव्हा मला वाटतं पुरंदराचा परमात्मा म्हणून इथं वर्णन केलेलं आहे आणि एक वैष्णवांची मांदी आली, योग्यांची समाधी या ठिकाणी आहे, चांगदेव महाराजांची समाधी इथं चांगावटेश्वरांची इथून पालखी सोहळा जातो. आणि दुसरे विश्वाला जी देणगी दिली ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई अशा संतांची समाधी सासवडमध्ये आहे.
मातीमध्ये आपला जन्म हे आपलं भाग्य आहे. म्हणून समाज हित काय असतं, लोकांच्यासाठी संत महात्म्याने सरळ सांगितलं की दैन्य दुःख दुसऱ्याचं पावत नाही, करुणेतून ग्राहक संघटनेचा जन्म होतो. परंतु काम करत असताना एक चारित्र्यवान संघटन उभं करणं, की निष्कलंकित संघटन उभं करणं, हे संघटनेची मुख्य जबाबदारी आहे. संघटन वाढलं पाहिजे, प्रत्येकाच्या गावागावापर्यंत संघटना पोचली पाहिजे, ग्राहक कल्याण पोचलं पाहिजे. मला वाटतं आता सरांनी इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन केलं की जी आपली खरेदी घेतो आणि देतो, ग्राहक संरक्षण कायदा, मला वाटतं सेवा आणि वस्तू या दोन गोष्टीच्या विषयावर काम करतो. घेतलेली सेवा सदोष स्वरूपाची असेल तर त्याच्यासाठी त्या कोर्टामध्ये आपण दाद मागू शकतो, आणि घेतलेली वस्तू आणि सेवा याच्यामध्ये जर काही कमतरता भासली त्याच्यासाठी 90 दिवसामध्ये न्याय देण्याची प्रणाली आहे. मला वाटतं त्यावेळेला स्वर्गीय राजीवजी गांधी पंतप्रधान असताना 15 मिनिटामध्ये त्यांनी या कायद्याचा मसुदा त्याच्यावर सही केली, आणि महिन्याच्या आज सर्व जिल्ह्यामध्ये त्याची कार्यालय सुरू झाली. मला वाटतं त्याची रचना सांगायची काय आपल्याला नव्याने गरज नाही, परंतु जिथं जिथं फसवणूक होते, मी स्वतः 2-3 दावे आता तिथं जिंकलेले आहेत. आता पाईपलाईनचा एक जैन पाईपलाईनच्या विरुद्ध माझा दावा होता. शेतकऱ्याची पाईपलाईन सारखी 12,000 फूट 4,000 दरम्यान ती सारखी फुटायची. कंपनीच्या लक्षात आणून गेलं की हे तुमचे पाईप उत्कृष्ट दर्जाचे आहेत. मला वाटतं 15 लाखाचा दावा आता आपण जिंकलेला आहे. त्याच्या आधी एक ट्रॅक्टरचा दावा. तर असं होऊ शकतं का? होतं, पण त्याच्यासाठी आपण लक्ष राहणं महत्त्वाचं आहे. खरेदी घेताना करताना त्याचं आपण आता वॉरंटी का गॅरंटी हे आपल्याला कळलं पाहिजे. वॉरंटी म्हणजे या पीसमधला जो पार्ट खराब झाला तो बदलून देणे, आणि गॅरंटी म्हणजे पीसला पीस बदलून देणे. तर या कायद्याने मला वाटतं शेतकऱ्यांच्या बियाण्यातली फसवणूक असेल, खतातली फसवणूक असेल, जी वस्तू घेताना जी फसवणूक होते या कायद्यानुसार, पण कायदा हा आधारभूत आहे, कायदा धाक आहे. प्रत्यक्ष वेळेला कायदा वापरायचा का नाही, तर जेवढं समन्वयातून समन्वयातून ग्राहक कल्याण आधी संवाद साधायचा, समन्वय साधायचा, आणि त्याच्या हक्काची त्याला पहिली नोटीस द्यायची. असं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं मानण्यासाठी आम्हाला कळवा. आणि रिसर असेल, नाहीच ऐकलं तर नाही नाद असतो, तो दावा दाखल करावा लागतो. अशी साधारण मला वाटतं प्रशासनामध्ये आपण काम करताना सरांनी खरेदी विक्रीच्या बाबतीत आपल्याला सांगितलं, एवढ्यात पुरती ग्राहक चळवळी त्यासाठी आहे का? मला वाटतं प्रशासनामध्ये जे प्रमुख शासनाची 14 खाती आहेत आणि त्याच्याविषयी असेल, 20 प्रश्न असेल, महसुलाचा असेल, त्याच्यामध्ये जे आपल्याला नियम हे पैसे द्यावे लागतात, ते पैसे आपल्या कुठेतरी वाचले पाहिजेत. मी शिरूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने काम केलं, आणि ते करत असताना ज्या ग्राहकांना बहिणी नाही त्याचं खातं 5 रुपयाच्या तिकिटामध्ये जवळजवळ 300 खात्याचं खाते वाचवायचं, म्हणजे जमिनी भाड्याचं काम मी केलेलं आहे. मला वाटतं विहिरीवर मोटर बसवायची, त्या टाईमाला सुद्धा बरंचसं काहीतरी तिथं नियम काही करावं लागतं. तर असं जिथं जिथं जे समाजाचं शोषण होतंय ते पूर्ण थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन मला वाटतं एक क्रांती दिनाची सुरुवात आहे. 9 ऑगस्ट 2018ला हा औचित्य साधून सरांनी मला येत्या थोडं म्हणजे मागे बोलले की तुम्ही सुद्धा वेगळे झालात. म्हटलं सर पर्याय नसतो, आता प्रत्येक कधीचा प्रभाव वाढत चाललेला आहे, आणि हेतू एवढाच आहे की जे समाजाचं आपण शोषण थांबवण्यासाठी जन्मात आलेलो आहे, आणि मग आपण जर समाजाचं शुद्धीकरण करणार असू तर आपली सुद्धा जबाबदारी तितकीच आहे. म्हणून जबाबदार कार्यकर्ता कुणाचं काम नाही झालं तरी चालेल, काम करण्यासाठी आपलं म्हणजे चळवळीचा उद्देशच नाही, फक्त प्रत्येकापर्यंत संघटन पोहोचलं पाहिजे, जसं हक्क कर्तव्य कळलं पाहिजे. कामाच्या मोबदल्यात कोणाचा चहा पण पिणार नाही, हे कार्यकर्त्याचं ध्येय असलं पाहिजे. म्हणून त्या चळवळीतून महाराष्ट्रभर आता माझे जवळजवळ 4-5 हजार कार्यकर्ते आता काम करतात, आणि त्या ताकदीने मला वाटतं आपण सगळ्यांना जे निमंत्रण केलेलं आहे, विषय भरपूर आहे, परंतु ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहतो. म्हणून निष्कलंकित चारित्र्यवान अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयात, आणि ज्यांच्या पाठीवर संत पंडितांच्या कराडकरांची थाप आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे. ते नेहमी सांगतात, एका शिपाईने नारळ बोलले, त्यांनी सांगितलं तू आणि मी तेवढ्या वेळ उन्हात उभं राहायचं, मी सुद्धा तुझ्या
सांगायला नाही पाहिजे विधानाने. आता उल्लेख केला सरांनी की प्रथम नागरिक काय गणेराव तुम्हाला माझ्या शिपाईने सांगितलं ना, त्या सरपंचाने 1 रुपया खाल्ला त्या दिवशीच राजीनामा देऊन टाकला. म्हणून हे काम करताना शुद्धता, कामातला प्रामाणिकपणा हीच खरी ईश्वराची सेवा आहे, हीच खरी समाजाची सेवा आहे. त्या फाउंडेशन भविष्याची वाटचाल करणार आहे. थांबतो. रामकृष्ण. अतिशय चांगल्या मोजक्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित केलं आणि ग्राहक कल्याण फाउंडेशनचे राज्याचे कार्यवाह आणि जे राज्य ग्राहक आयोगावर सध्या कार्यरत आहेत विकास आबा महाजन, ते नाशिकवरून आले, जळगाववरून ते आले, खास आपली भेट घेण्यासाठी आणि सरांचं ऐकण्यासाठी ते आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो, कारण आपण सर्वजण सरांचं ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, पण त्यांचंही आपण ऐकण्यासाठी थोडा वेळ देऊया. सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे ग्राहकाभिमुख कायदा कसा असावा याच्या संबंधातलं त्यांचं जे काही ग्राहक संरक्षण कायदा 2019वर त्यांना बोलायचे ते त्यांनी आम्हाला आमच्यासमोर सांगावं. श्री विकास महाजन सर. नमस्ते. ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुका आणि पुरंदर तालुका तहसील कार्यालयाने हा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे तर आनंद झाला. मला बोलायला भरपूर विशेष होतं की आज इंद्रजित देशमुख सरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी इतक्या लांबपर्यंत झालेलं आहे. एक 3-4 वर्षापूर्वी शिरूरला मी त्यांचं ऐकलं थोडं लांबून ऐकलं तर आज त्यांना जवळ करायला आहे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय इंद्रजित देशमुख सर, पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम राठोड साहेब, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे आमचे प्रदेश अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर, आमचे राज्य कार्यालयाचे सगळे पदाधिकारी, पुणे जिल्ह्याचे उपस्थित ग्राहक कल्याण फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी आणि त्यांच्या कौतुकारावर सासवड तालुक्याचे सगळे पदाधिकारी. महाराष्ट्रामध्ये ग्राहक कल्याण फाउंडेशन जवळजवळ 30 जिल्ह्यांमध्ये आता कार्यरत आहे. ग्राहक कल्याण फाउंडेशनने पुणे जिल्ह्यातनं अजून सप्ताह आयोजित केला हा उपक्रमामध्ये जेव्हा आहे. आता आपण दरवेळेला ग्राहक संरक्षण कायदा ऐकतो, त्याची तत्व ऐकतो, त्याची काय काय दिलेली आहेत ते सगळं आपण ऐकतो, परंतु याचा इतिहास मला 1-2 मिनिटात सांगतो आणि मग मी माझं भाषण संपवतो. ग्राहक संरक्षण हा विषय खरं म्हणजे अगदी प्राचीन काळापासून अगदी 2600 वर्षापासून म्हटलं तरी चालेल. चाणक्याच्या काळापासून हा ग्राहक संरक्षण विषय आहे. आपण इथं फुलातून जाता 1980 मध्ये आपण आपल्या भारतात येऊन 80 पासून या उचल धरली याच्याने की आता असा एक कायदा पाहिजे की ज्याच्याने ग्राहकांना सगळे हक्क एका ठिकाणी मिळतील असं. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1983ला हा कायदा जवळजवळ संसदेत येण्याच्या मार्गावर होता, पण दुर्दैवाने त्यांची हत्या झाली ना हा विषय परत मागे पडला. आणि राजीवजी गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना आदरणीय बिंदू माधवजी भेटले, त्यांना या कायद्याचं महत्त्व पटवून सांगितलं आणि मग 1984 पासून या कायद्याचा मसुदा तयार करायला सुरुवात झाली. 1985 मध्ये त्याला बरंचसं मूर्त स्वरूप दिलं आणि 24 डिसेंबर 1986ला भारताच्या संसदेच्या पटलावर हा कायदा मंजुरीसाठी ठेवला आणि तो बहुमताच्या आवाजाने तो 26 डिसेंबर 1986ला संमत करण्यात आला आणि त्याच दिवसापासून हा कायदा भारतामध्ये अंमलात आला. आणि त्या दिवसापासून बरोबर ग्राहक हा राजा झाला. ग्राहकाला त्याचे हक्क, त्याचे कर्तव्य सगळं काही मिळालं. परंतु ह्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. मध्यंतरी 2-3 वेळा त्याच्यात नवीन सुधारणाही झाल्या, परंतु तो पाहिजे तेवढा तो कायदा कडक नव्हता. मग ह्या कायद्यामध्ये 2017 पासून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची सुरुवात झाली आणि 2019ला हा कायदा पूर्णपणे नवीन पद्धतीने तयार करण्यात आला. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की 5 लाखापर्यंत जर आपण तक्रार दाखल करत असणार तर ते पूर्णपणे मोफत करण्यात आलं आहे. त्याच्या अगोदर 200 रुपयाची पोस्टल ऑर्डर लागायची, आता 5 लाखाच्या वर जे असेल त्याला पोस्टल ऑर्डर लागते. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक होतं की
कायदा होता तो कायदा त्याचे ते काही उणीवा होत्या की ग्राहकाने ज्या ठिकाणी ती वस्तू विकत घेतली असेल त्याच ठिकाणी तक्रार करता येत होती. परंतु ह्या नवीन 2019च्या कायद्याने ग्राहकाने कुठेही खरेदी केलेलं असतं भारतामध्ये, परंतु तो ज्या ठिकाणी राहतो त्याच्या निवासाचा पत्ता ज्या ठिकाणी आहे त्या जिल्ह्याच्या जिल्हा आयोगाकडे ते तक्रार दाखल करू शकतात. त्याच्यामुळे याच्यात ग्राहकाला आणखी बरंचसं त्याला महत्त्व मिळालं. पूर्वीच्या कायद्यामध्ये ग्राहकाची वसुली, त्या ग्राहकाच्या बाजूने निर्णय लागल्यानंतर त्याचा जी वसुली होती म्हणजे रिकव्हरी होती, ती रिकव्हरी करताना त्यांना शिक्षेची तरतूद नव्हती. तर ह्या कायद्यामध्ये दिलेल्या मुदतीमध्ये जर आपली तक्रार निवारण झालं असेल आणि आपल्याकडे बाजूने निकाल लागला असेल आणि दिलेल्या मुदतीत जर त्याला त्याची नुकसान भरपाई मिळाली नसेल तर परत आपल्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करून त्यांना शिक्षेची तरतूद दिलेली आहे. आता पोलीस लोक घरी येतात घ्यायला अशा लोकांना, त्यामुळे ते हातीवरती आले घरी तिथे लागलेच मागतात. असा कायदा ग्राहक संरक्षण कायदा 2019 20 जुलै 2020 रोजी आपल्या भारतामध्ये लागू करण्यात आला. त्यावेळेला करोनाचा कहर होता आपल्या इथं, त्यामुळे फारसं त्यावेळेला काही कार्यक्रम करता आले नाही, परंतु त्या काळामध्ये हा कायदा लागू झाला आणि या कायद्याचं बरंचसं काम जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. कोणीही जिल्हा आयोगामध्ये जाताना पूर्वी आपण ग्राहक मंच म्हणायचो, आपण साध्या भाषेमध्ये कंझ्युमर कोर्ट म्हणायचो, आता त्याला जिल्हा आयोग म्हणतात, राज्य आयोग म्हणतात, राष्ट्रीय आयोग म्हणतात. या ठिकाणी आपण तक्रार करायला पाहिजे. आपण जर फसवणूक झाली कायद्याचा आपण अभ्यास करा. आमचे बरेच तज्ज्ञ मंडळी याच्यामध्ये सगळेजण कार्य करतात. मला या ठिकाणी खूप बोलण्याची संधी दिली. मी आयोजकांचा आभार मानतो. धन्यवाद. रेसलिंग संघटनेचे अध्यक्ष ताकवले, नाना गायकवाड, आत्ताच नुकतेच आलेले ज्येष्ठ पत्रकार मुकुंदराव काकडे आणि असंख्य अशा स्वरूपाची जी पदाधिकारी मंडळी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी. आणि मला एक विशेष उल्लेख करायचा वाटतो, तयाचे अंबाव्यसन ते हे आमचे निदान किंबहुना समाधान तो मिळते. म्हणजे एक प्रकारचं व्यसन घेऊन जर भक्ती केली, सेवा केली तर ती व्यसन असावं अशा पद्धतीची सेवा करावी. आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा संदीपजी टिळेकर जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी एक अकॅडमी सुरू केली. सर मी मुद्दाम उल्लेख करतो त्याचा, सासवडमध्ये त्यांनी अकॅडमी सुरू केली. त्यांनी मगाशी बोलता बोलता सर सांगितलं मला सरांना ऐकायचं आहे, सरांना पाहायचं आहे, सरांची बोलायचं आहे, कारण खऱ्या अर्थाने तुमच्याकडून स्फूर्ती घेऊन ह्या लोकांनी ही अकॅडमी सुरू केली. 40-50 विद्यार्थी त्यांच्याकडे 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत आणि एक प्रकारे तालुक्यातल्या अधिकाधिक मुलांना प्रशासकीय सेवेकडे कसं वळता येईल याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. असे संदीप टिळेकर त्यांच्या विद्यार्थ्यांसहित तिथं आले, त्यांचंही स्वागत करतो, सर्व कार्यकर्त्यांचंही स्वागत करतो. आणि एक प्रकारे आपण हा आदर्श त्यांच्याकडून एवढ्यासाठी घेतो की खऱ्या अर्थानं समाजसेवेचं सुद्धा व्यसन केलं पाहिजे, ग्राहक सेवेचं व्यसन घेतलं पाहिजे, तसंच ते व्यसन केलंय. आणि हे व्यसन घेऊन समाजाच्या सुधारणेचं जे काम करतात त्या आदरणीय ज्यांच्यासाठी आपण उत्सुक आहात त्या काकाजींना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. अगोदर बोललो असतो तर कदाचित उभा राहून बोललो असतो आणि भाषा बदलली असते. याव करेन याव करेन, पिठल्याच्या पिठाची शाव करेन, याव पण नाही. 20 तारीख निघून गेलेली आहे आणि आपण उत्तर काळामध्ये आहोत. बसून बोललं तर, कारण ग्राहक फाउंडेशनचा कार्यक्रम आहे, समतेवर आधारित असला पाहिजे. मी उभा राहून आणि तुम्ही बसून तर विषमता आली असते म्हणून मी बसून बोलण्याचा प्रयत्न करतो. काही ग्राहक समोर आहेत त्यांना विनंती आहे की जे अजूनही नम्र आहेत आपल्या मोबाईलवर, त्यांनी मी आता माल विकतो आहे त्या माझ्या मालाला न्याय द्यावा आणि स्क्रीनवरचं आपलं डोकं वर करून ताट मानेल माझ्याकडे बघावं अशी विनंती आहे. कारण श्रोत्यांचे प्रकार 4 आहेत, आपल्याला समजून बाहेर जायचं आणि
सगळ्यात कनिष्ठ प्रकारचं श्रोता त्याला म्हणायचं की ते आलंय, बसलंय आणि निघून गेलंय. इथं आल्यानंतर इथं बघतंय, तिथं बघतंय, त्याचं लक्ष कुठंच नाही, फक्त ते शरीराने इथं बसलंय आणि निघून गेलं. 2 नंबरचा त्याच्यापेक्षा वरचा श्रोता आहे, त्याला दिवाळीतल्या लाईटिंग सारखं असतं. येतंय जातंय, येतंय जातंय. कुणी आलं पुढं की तेवढ्या पुढं बोलतंय, कुणी मागं गेलं की त्याच्याकडे बघतंय, वक्त्याचा आवाज वाढला की तेवढ्या पुढं ऐकतंय. इतर वेळी मन हिंडे 10 दिशा. त्याच्यापेक्षा उत्कृष्ट श्रोता आणखी वरचा असतो, तो ऐकतो, मनापासून ऐकतो. वक्त्याला सुद्धा वाटतं की माझा भक्तच ऐकतो. आणि भाषण संपल्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्याला जर विचारलं की कसं काय झालं भाषण, ते म्हणते छान झालं. काय सांगितलं साहेबांना? छान झालं. एकही मुद्दा लक्षात नसतो, पण त्यानं सगळं ऐकलेलं असतं. स्वामीजी आपले आदर्श आहेत. स्वामीजींचं एकदा भाषण इंग्लंडमध्ये एका चर्चमध्ये होतं आणि विषय होता त्यागाचा. स्वामीजींचं व्यक्तिमत्व एवढं अफाट, तेजस्वी व्यक्तिमत्व, भाषण तितक्याच ताकदीचं, विषय त्याग. स्वामीजींच्या भाषणाचा इतका प्रभाव होता की त्यांनी त्या सभागृहामध्ये भाषणाच्या वेळेला एखाद्याला मान कापून मागितली असती तरी दिली असती. भाषण संपलं, श्रोते निघून गेले. सगळ्यात शेवटी स्वामीजी बाहेर पडले आणि मग असं लक्षात आलं स्वामीजींच्या की बाहेर लोकांची भांडणं सुरू आहे. आपल्या झिजलेल्या चप्पलसाठी आतला विषय होता त्याग आणि बाहेर भाषणं ऐकल्यानंतरच्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया त्या होत्या. हे सगळं सुरू आहे यासाठी मी आपल्याशी बोलतोय. उत्कृष्ट श्रोता, कारण समाज व्यवस्था निकोप राहावी, माणसं सुखानं जगावीत यासाठी 2 प्रकारच्या समाज व्यवस्था आहेत असं गृहीत धरतात. एक स्वयंशासित समाज आणि एक शासित समाज. आपण सर्वजण शासित समाजामध्ये राहतो. आपल्याला कायदा, ऍक्ट, नियम, सर्क्युलर यांना आमचं राज्य चालतं, यांना आमच्या सुखदुःखाच्या गोष्टी होतात. आणि एक स्वयंशासित समाज असतो, तो पूर्ण त्याची क्षमता जी असते ती प्रचंड असते, त्याची जीवन ऊर्जा ती असते. तिथं गुन्ह्याची संख्या, एकमेकांना फसवण्याची गोष्टी होतच नाही. त्याची जीवन ऊर्जा असते ती अत्यंत विकसित झालेली असते. जपानमध्ये ओकिनावा नावाचं बेट आहे. त्या बेटावर माणसं 120 वर्ष जगतात. तिथं पोलीस स्टेशन नाहीये, तिथं कोर्ट नाहीये, तिथं कुठलीही गोष्ट, कोण कोणाशी भांडत नाही, कोण कोणाचा हेवादावा करत नाही, कोण कोणाची ईर्ष्या करत नाही. म्हणजे मानवी जीवनाचा आतला विकास. इथं आमच्या इथं 10,000 लोकसंख्येला मला पोलीस स्टेशन लागतं, आम्हाला रेग्युलेशन लागतं. त्या जगामध्ये आम्ही राहतो आहोत आणि मग हेच तुम्ही आम्ही सुखरूप राहावं यासाठी काहीतरी व्यवस्था निर्माण करावी लागते. ही व्यवस्था खरं तर ही लोककल्याणकारी व्यवस्था आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर फक्त एक वरचा तुकडा तुटला इंग्लंडच्या राणीचा आणि खालची व्यवस्था तशीच राहील. आणि त्या व्यवस्थेमध्ये आम्ही सगळेजण राहतो. त्याला कायद्याचं राज्य, कल्याणकारी राज्य असे 2 गोष्टी आम्ही बघतो. एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्यावर अन्याय होऊ नये, शोषण, शोषित आणि शोषक अशा गोष्टी या देशामध्ये घडू नयेत यासाठीची व्यवस्था. आम्ही सगळ्यांनी, मी आता बोलतो आहे ते सध्या मी लोकमतमध्ये एक लेख मला लिहितो आहे, ते ग्रामगीतेवर लिहितो आहे. त्याच्यामध्ये एक प्रकरण आता आहे की ते कालच 2-3 लेख त्याच्यावर लिहून झाले की कायद्याचं राज्य आणि प्रचारक, त्या कायद्याच्या राज्यामध्ये प्रचारकांची का आवश्यकता आहे असं त्याचा मुद्दा तुकडोजी महाराज त्याच्यामध्ये व्यक्त करतात. त्याची एक ओवी खूप, त्याचा अर्थ असा आहे त्या ओवीचा, तुकडोजी महाराज असं म्हणतात की कायद्याने माणसं सुखी झाली असती तर तुरुंगांची संख्या का वाढते? कायद्याने माणसं सुखी झाली असती तर गुन्ह्यांची संख्या का वाढते? असं त्याचं एक ओवी आहे, मी पाठ नाही पाठवून. मग हे जर थांबवायचं असेल तर माणसाच्या जगण्याची उंची वाढवण्यापेक्षा, मग ही जगण्याची उंची वाढवण्यासाठी जी चळवळ उभी करायची, कुठलीही चळवळ उभी करायची असली तर तिला 3 गोष्टी कराव्या लागतात: प्रचार, प्रबोधन आणि प्रतिबंध. म्हणजे
तरुणांच्या मनापर्यंत पोहोचवायची असेल तर 3 गोष्टी असाव्या. पहिली गोष्ट असावी लागते प्रचार, दुसरी गोष्ट प्रबोधन आणि तिसरी प्रतिबंध असेल. मी ग्रामीण विकासामध्ये काम करत असताना हागणदारी मुक्तीच्या मी चळवळ, अगोदर या चळवळीला नाव होतं स्वच्छता अभियान. मग पुन्हा असं लक्षात आलं की स्वच्छता अभियान हा शब्द लोकांच्या आतपर्यंत पोहोचायला तयार नाही. मग शासनातल्या बुद्धिमान लोकांनी त्याला शब्द दिला हागणदारी मुक्ती. म्हणजे समजलं पाहिजे शेवटच्या माणसाला हागणदारी म्हणजे काय असेल. मग हे प्रचार आणि प्रबोधन सुरू केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 1 ग्रॅम माणसाच्या विष्ठेमध्ये किती विषाणू किती जीवाणू असतात. इतका प्रचार केला 10 वर्षामध्ये. आणि इथं बसलेला म्हणजे ज्यानं ही भाषण ऐकले त्याला माहित असेल, त्यांनी सांगितले की 1 ग्रॅम विष्ठेमध्ये प्रचार झाला. एवढा प्रचार झाल्यानंतर सुद्धा माणसं शौचालय बांधायला तयार नाही. मग आम्ही प्रशासनाने सुरुवात केली त्याच्यामध्ये की प्रबोधन या शब्दाचा अर्थ की जिथं हिट करायचंय, ज्याला धक्का द्यायचा आहे तिथंच बरोबर धक्का दिला पाहिजे. इतरांना देऊन काय उपयोग नाही. सगळ्याला एका घरामध्ये निष्ठेमध्ये किती असतं सांगून उपयोग नाही. ज्याच्या घरात शौचालय आहे त्याला सांगून उपयोग नाही. मात्र ज्याला धक्का लागायचा त्याला प्रबोधन नेमकं त्याच ठिकाणी करायचं. शरद तळवळकर सर एकदा पर्वतीवर वर गेले होते सायकल घेऊन. तळवळकर सरांच्या त्या मुलाखतीमध्ये 2 गमतीशीर गोष्टी सांगितल्या. शरद तळवळकर सरांना डोक्यावर केस, विनोदीचे अभिनेते होते त्यामुळे त्याला प्रश्न विचारला की टक्कल असलेल्या माणसाचा 1 फायदा आणि 2 तोटे सांग. त्यांनी फायदा सांगितला की बायको डोक्यावर बसण्याची शक्यता नाही आणि तोटे 2 सांगितले की तोंड धुताना नेमकं ठरवता येत नाही की कुठपर्यंत धुवा. आणि 12व्याला पारशाला जेवायला गेलं तर नाम वाटणाऱ्याला कळत नाही की ही रेषा नेमकी मागं कुठपर्यंत वळायची. तळवळकर सर पर्वतीवरून सायकलवरून खाली निघाले आणि निम्म्या घाटात आल्यानंतर तळवळकर सरांच्या लक्षात आलं की सायकलचा ब्रेक तुटलाय. आणि खालून एक अंत्ययात्रा निघाली होती. अंत्ययात्रेचे सगळे जे साथीदार होते रामकृष्ण हरीच्या जयघोषामध्ये ही अंत्ययात्रा निघाली. मग्न होते दुःखामध्ये सगळेजण आणि अंत्ययात्रा सुरू होती. आणि आता तळवळकर सरांच्या लक्षात यायला लागलं की आता सायकलचा ब्रेक सुटला आहे आणि पुन्हा या पुढच्या अंत्ययात्रेवर आदळणार आहे. त्यांनी ओरडायला सुरुवात केली, आली. आता कोण आली, काय आली, कारण गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये त्यांना सांगता येत नाही. ती आली म्हणून ती सायकल त्यांची मड्यावर थडकल्यावर मॉब सायकॉलॉजीने जे घडायचं ते घडलं. माणसाने जे करायचं ते केल्यानंतर तळवळकर सर उठले, आपल्या सायकल जवळ आले, सायकल घेऊन लांब उभा राहिले आणि फिरून मागं वळून ज्यांनी समाचार घेतला होता त्यांच्या दिशेने बघून म्हणले, अरे ज्याला धक्का लागलाय ती काय बोलायला तयार नाही आणि तुमचंच काय. तसं ग्राहक चळवळी किंवा कुठल्याही चळवळीमध्ये ज्याला धक्का लागला, म्हणजे मगाशी धक्का लागला त्या पाईपवाल्याला, त्याला 25 लाख मिळणं आवश्यक. माझी पाईपलाईनच नाही मग मी ओरडून काय करायचं. हे प्रबोधनाचा दुसरा धक्का आहे की ज्याला जो व्यथित आहे, जो शोषित आहे त्यालाच करणं, त्याच मुद्द्यावर त्याला तिथपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. प्रचाराची गोष्ट मी आता तहसीलदार साहेबांनी खूप छान दाखवली होती मला. आपण वर गेलो त्यांच्या केबिनकडे जात असताना साहेबांनी इथं लोकांच्या ज्या अडचणी आहेत ज्या या ऑफिसमधून सोडवल्या जातात त्याच्याकडे रितसर तुम्ही कसं जायला पाहिजे त्याचे बोर्ड बदलले. आणि आमचं नेमकं लक्ष नसतं. म्हणजे ज्यावेळेला आम्ही सगळेजण जिथं जाणार आहे चळवळ उभी करत असताना हा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवत असताना त्या माणसापर्यंत कसा पोहोचला पाहिजे याची सगळी व्यवस्था केलेली असते. पण ही व्यवस्था कुठं केली आहे, कशी केली ती सांगणं आवश्यक असतं. त्याला दुसरी गोष्ट म्हटलं की प्रबोधन. मग आम्ही हागणदारी मुक्तीमध्ये प्रबोधन सुरू केलं की शौचालय कोण बांधत नाही, ज्याच्याकडे पैसा नाही, ज्याच्याकडे जागा नाही, ज्याची इच्छा नाही, 3च माणसं आहेत. इच्छा नाही, पैसा नाही आणि जागा नाही. म्हणजे नेमकं हे तिथं करायचं.
त्या दृष्टीने ती घरं निवडली. आमचा शासकीय एक माणूस त्याच्या मागे लावला आणि आम्ही ते शौचालयाचं टार्गेट पूर्ण करत आणलं, प्रबोधन. मग ह्या सगळ्यातनं सुद्धा गिरायक राहिली. सगळ्यातनं सुद्धा या राज्यातलं एक डोंगरातलं गाव आहे ते म्हणजे नाही आम्ही बांधणारच, आम्हाला खूप जंगल आहे, आम्ही खूप बाहेर जाऊ शकतो. पूर्वीची गोष्ट वेगळी होती की लोकसंख्या कमी होती, त्यावेळेला घरचं खायचं बाहेर जायचं, त्यावेळेला व्यवस्था बरी होती, पर्यावरण पण एवढं प्रदूषित नव्हतं. लोकसंख्या वाढल्यामुळं आता घरचं खाऊन बाहेरचं खाऊन आपल्याला घरातच आलं, कारण घरी खायलाच कोणतं आहे. मी आता बीरपासून हॉटेल बघत होतो सासवडपर्यंत, डाव्या आणि उजव्या बाजूला, तर सगळे आम्ही रात्री सरायला जातो. मग त्याच्यासाठी व्यवस्था. मग त्या डोंगर दऱ्यातल्या त्या गावाला आमची यंत्रणा, शासकीय यंत्रणा जाऊन प्रचार प्रबोधन निवार करून आली. पण माणसं शौचालय बांधणार नाही. आणि मी मग 3-4 वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या अगोदर एक बातमी वाचली की त्या गावातून एकदा फक्त बिबट्या येऊन गेला, एकदाच येऊन गेला, एका आठवड्यात अख्खं गाव शौचालय. म्हणजे तिसरा गोष्ट की प्रतिबंध भय लागतो. जो मान कुठल्याच गोष्टीनं ऐकत नाही त्याला मात्र दहशत असायची. आणि मग ही दहशत निर्माण करत असताना सुद्धा हे प्रबोधन आणखी कोणत्या गोष्टीसाठी लागतं की शौचालय बांधली तरी कित्येक माणसं अजून बसायला तयार नाही. सकाळी कायदा तयार केला, कायदा माहीत असताना सुद्धा त्याचा वापर करता येत नसेल तरी माणसाच्या आयुष्यामध्ये पराभव जगणं मुश्किल होतं. 1972ची लढाई आपल्याला आठवत असेल. त्या लढाईमध्ये पाकिस्तानकडे पॅटर्न रणगाड्या होते तरी ते जिंकू शकले. त्याला कारण असं होतं की ते रणगाडे चालवायचे कसे असं ज्ञान त्यांच्याकडे. सगळी व्यवस्था आपण केलेली आहे लोकांच्या कल्याणासाठी, पण ती राबवायची कशी, अंमलात कशी आणायची ही व्यवस्था असते. आता त्या शौचालयामध्ये माणसं जायलाच तयार आहे बऱ्याच ठिकाणी. पण त्यांना विचारलं, अनेकांची वेगवेगळी कारण आहेत का नाही जात शौचालय. ते म्हणतात की आम्हाला सकाळी 12वर बसल्याशिवाय होतच नाही, सवयी येत. रामनगरकर सरांचं रामनगरीमधला एक चुटकुला आपल्याला आठवत असतं. आयुष्य मुंबईच्या चाळीमध्ये गेलं आणि 20-30 वर्षानंतर त्यांनी पुण्यामध्ये घर घेतलं. ठरवलं की आता बायकोला घेऊन पुण्यात राहायचं. बायको 20-30 वर्ष पुण्यामध्ये मुंबईतच राहिली, चाळीमध्ये. पुण्यात आले, घर घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सारसबागेच्या गणपतीला जाण्यासाठी नगरकर सर तयार झाले, बाहेर उभे राहिले. ते कार्यक्रमाला जात असल्यामुळे त्यांना तयार होणं माहित होतं, बाहेर होणं जात नव्हतं. पण त्यांच्या मिसेस त्यात राहत होते तिथंच चाळीत. पहिल्यांदाच ते बाहेर पडलेले होते. त्या शौचालयाला गेले आणि बाहेर यायलाच तयार नाही. अर्धा तास झालं हे वाढवत नाही, घ्यायला का तयार. त्यांना शंका आली आणि त्यांनी दरवाजा धडधड केल्यावर 1 मिनिटात त्या बाहेर. ते म्हणजे असं काय अर्धा तास काय, अहो म्हणजे धडधड वाजल्याशिवाय होतच नाही, ती सवय इकडे येणार. आम्हाला हे धडधड करावं लागतं, कारण सवयीचे गुलाम आहोत. बाबा हा कायदा आहे, तुझ्या कल्याणासाठी आहे, तुझ्या सुखासाठी आहे. आणि म्हणून त्यांना जागा करण्याची व्यवस्था आहे ती आमची प्रचारकांची. त्यांना या मार्गाने घेऊन जाणं ही व्यवस्था आहे ती आपली आहे प्रचारकांची. मग तो प्रचारक असावा कसा, त्याच्याकडे कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, मला हे काम करायचं तर कसं करायचं. स्वामी विवेकानंदांचा वारसा घेऊन आपण चालतो. स्वामीजी पुणे ते मुंबई प्रवास करत होते, लोकमान्य टिळकांच्या बरोबर प्रवास होता, एकाच कंपार्टमेंटमध्ये होते. स्वामीजी आणि लोकमान्य टिळक एकमेकाशी इंग्रजीमध्ये भाषण करत. पुण्यापर्यंत येईपर्यंत लोकमान्य टिळकांच्या लक्षात आलं की प्रभावी व्यक्तिमत्व, इंग्रजीवर प्रभुत्व, हा माणूस स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये पडला तर खूप मोठं काम होईल, पश्चिम बंगालमध्ये मोठं काम उभं राहील. पण त्यांनी विचारलं स्वामीजीने की स्वामीजी का नाही उतरत आपण आंदोलनामध्ये, का नाही उतरत. मग स्वामीजी असं म्हटले की तुम्ही स्वातंत्र्य मिळवाल, इतिहासामध्ये तुमचं नाव येईल, तो तुमचा पिंड आहे. पण मला देवानं जे जन्माला घातलंय ते मला 2 कामासाठी घातलंय. नेशन बिल्डिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग या 2 कारणासाठी मला जन्माला घातलंय. मला राष्ट्र घडवायचं आणि राष्ट्राचं
कारण जी घसरण झाली, आपण नॅशनल कॅरेक्टर डेव्हलप नाही करू शकतो, राष्ट्रीय चारित्र्य निर्माण नाही करू शकतो. हे तुमच्या माझ्या देशाची अवस्था कशी आहे त्याच्याविषयी रामदास फुटाणेंची एक कविता आहे, आपल्याला माहिती आहे वात्रणी. भारत माझा कधी कधी देश आहे, आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस, माझ्या प्रांताचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझा देश माझा खाऊ आहे, खाऊन खाऊन संपणार आहे, संपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, पुन्हा नवे साम्राज्यवादी येतील, पुन्हा गांधी टिळक उभे राहतील, त्यांचे पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील, तुमच्यावर बगळे बसतील, पुन्हा आम्ही एक हून नारा देऊ, हम सब एक है, हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, जमलंच कधी तर हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. पुढची वाक्य भयानक आहे. मला फक्त माझ्या स्वप्नांची तहान आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशातला माणूस फक्त जो आतमध्ये वळाला, त्याच्याविषयी रामदास फुटाणे पुढची 2 वाक्य बोलतात ना, ते आमच्यासाठी बोलतात. मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश महान आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्हीची जी पिढी आहे, ती आमच्या पिढीला नाही ना त्याग, सेवा, प्रेम किंवा समाज सुखी करायचा आहे. आमच्यामध्ये संवेदनशीलता असली पाहिजे, चुकीचं घडलं तर प्रहार केला पाहिजे, योग्य घडलं तर कौतुक केलं पाहिजे. जेव्हा माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, जमलंच कधी तर माझ्या देशाचा जय जयकार असो. आमचा जो भवतार आम्ही तयार केला ना, आम्ही आमच्या स्वार्थी प्रवृत्तीनं, त्याला आम्ही सगळेजण जबाबदार आहोत. चळवळ या शब्दाचा अर्थ की झोपलेल्या माणसाला थोडं तरी हलवून जागा करायचं की उठ. मला मोठ्या माणसांना भेटायची सवय आहे. मी आदरणीय शरद जोशी सरांना भेटतो. माझ्या प्रशासकीय कालावधीमध्ये शेवटी पुण्याला ते होते, मी तिथे जायचो त्याला भेटायचं. त्यामुळे मला खूप छान वाक्य शरद जोशी सरांचं त्यावेळेला म्हटलं, इंग्रजीत लोकशाही ही अजगरासारखी आणि संघटित समाज आपल्या मागण्या त्या अजगराला टोचून मान्य करून घेत असतो. कारण झोपलेल्या अजगराला जिथं तुम्ही टोचता तेवढाच भाग त्याचा हलतो, इतर वेळेला ते झोपलेलं असतं. चळवळ उभी राहते ती असंघटित समाजासाठी उभी राहते, त्यांचं शोषण थांबवण्यासाठी उभी राहते. तुम्ही जे सगळेजण काम करताय त्या लोकांच्यासाठी, लोकशाहीकडे झोपलेल्या अजगराला तिथं टोचून 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 सामाजिक जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी. आणि हे सगळं नसेल होत तर कुठपर्यंत जाणार? जो आम्ही नरक तयार केलाय, भवताल तयार केला, जे गान तयार केलं, म्हणजे कार्लाइल नावाचा विचारवंत असं म्हणतो की आपल्या आजूबाजूची परिस्थिती ती अशी का झाली. तो असं म्हणतो की एखाद्या झाडाचं पिकलेलं पान जर गळून पडायचं असेल तर त्याला अख्ख्या झाडाची मूक संमती लागते. आय रिपीट, एखाद्या झाडाचं पिकलेलं पान गळून पडायचं असलं तर त्याला अख्ख्या झाडाची मूक संमती असावी लागते, त्यावेळेला ते पिकलेलं पान गळून पडतं. आणि आमचा भवताल जो घाणेरडा नरक केलेला आहे, तिथं आम्ही कधी व्यक्त झालो नाही, तिथं मूक संमती दिली, सगळ्याच गोष्टीला मूक संमती. आणि मग ही मूक संमती संपवायची असेल आमच्या आवश्यकतेमध्ये, जी चळवळ आता होती, मला अभिमान आहे एका गोष्टीचा, एक घटना. संवेदनशीलता काय असते? पिकलेल्या पानाला मंजुरी का नाही द्यायची? ही घटना आपल्या देशामध्ये संवेदनशीलतेचं आता होतं उदाहरण आहे. कलकत्त्यामध्ये माझ्या त्या पोरीवर अन्याय झाला. आपल्या माहितीसाठी सांगतो, त्या पिकले हा प्रहार आहे, कायद्याचा प्रहार असतो, या कोणता प्रहार कसा करायचा असतो. आणि हे कोण करू शकते की ज्यांची मन संवेदनशील, मेलेली मन कधीच, म्हणजे प्रवाहाच्या विरोधात पोहणारे मासेच असू शकतात. प्रवाहापतीत मासे फक्त मेलेलेच असतात. ज्याला बोलता येतं, चुकीचं चाललंय त्याच्यावर प्रहार करता येतो, तो जिवंत आहे. आणि ज्याला तोंड असून बोलता येत नाही, तो फक्त जिवंत आहे. चालतं बोलतो बडायचं. मी घटना फक्त आपल्याशी शेअर करतो, तेवढ्या घटनेने सुद्धा आजचं व्याख्यान आपलं समजू शकतो. त्या कलकत्त्याच्या रस्त्यावर कलकत्त्यातल्या 10,000 वेश्या उतरल्या, मोर्चा काढला. हातामध्ये कॅन्डल्स घेऊन मोर्चा. आणि त्या मोर्चाच्या समोरची जी भाषणं आहेत ना, त्या भाषणाचं सार मी आपल्याला सांगतोय. त्या वेश्या बोलतायत काय?
तुमच्याकडे वासना आहे ना, तुम्हाला खूप वासना आहे ना, या ना, आम्ही आहोत. पण त्या चांगल्या घरातल्या पुरी का नसवतात? हे कोण म्हणतंय? ज्यांचं जीवन नरक आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे, तुमच्या माझ्या वासनेनं ज्यांचं आयुष्य नरक बनून गेलं, अखंड यातनांचं आयुष्य ज्यांच्या वाट्याला आलंय, ज्यांच्या आयुष्यामध्ये थोडासा सुद्धा प्रकाशाचा थोडासा सुद्धा सुख नाही, अशा त्या वारंवार रस्त्यावर उतरून तुमच्या माझ्या पुरीसाठी आंदोलन करतात आणि सांगतात, अरे आम्ही आहोत ना तुमच्या वासना संपवायला. मग त्या चांगल्या घरातल्या पुरी का नसतात? लाज वाटली मला ही बातमी वाचताना. माणूस म्हणून जगताना आम्ही चुकीच्या गोष्टीला कधी धिक्कार नाही केला आणि म्हणून आमच्या वाट्याला हेच केले. त्या पुढे असं म्हणतात की कलकत्त्यामध्ये दुर्गा मातेची मूर्ती बनवण्यासाठी 10 प्रकारची माती लागते. 9 प्रकारची माती ती इष्ट माती आणि 10वी माती ती अनिष्ट माती. इष्ट माती कोणती आहे? घरासमोरची माती, मंदिरासमोरची माती, नदीतली माती, बारुळाची माती, डोंगरावरची माती, सागरातली माती. आणि अनिष्ट माती कोणती आहे? ती वारांगणाच्या दारासमोरची माती. कारण एखादा सज्जनच्या वेळेला जातो त्यावेळेला आपलं पुण्य तिच्या दारात टाकतो आणि मगच जातो. आणि त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे आम्ही ती माती देणार नाही आहोत. तुम्ही आमच्या पोरींची आबरू वाचवणार नसाल, तुम्ही चुकीच्या गोष्टीचा धिक्कार करणार नसाल, तुम्ही प्रहार करणार नसाल. त्यांना कळतं, त्यांच्याकडे संवेदनशीलता आहे आणि आमच्या अवतीभोवती हा सगळं घडताय, वाईट घडताय, चुकीचं घडताय, याच्याविषयी आम्ही प्र काढायला तयार नाही करणार. आम्ही भयभीत आहोत, कशाला भयभीत आहोत? कायदा राबवत असताना मगाशी सांगितलं की प्रभाव कोणाचा पडतो की जे जीव होतो प्रचार प्रभाव करून मानवी जीवनाची उन्नती करण्यासाठी जे टपले. 4 प्रकारची माणसं समाजामध्ये असतात. स्वतःचं निरीक्षण करून ठरवायला हवं की आम्ही कोणत्या प्रकारचा माणूस आहोत. अपयशी माणूस हे जन्माला येतंय आणि मरतंय, कुठल्याही क्षेत्रामध्ये असो. त्याला कळत नाही की मी का जन्माला आलो, मला काय करायचं आहे, आयुष्याचा हेतू माहित नसतो. जगतंय मरतंय. हे सोमवारी जन्माला येतोय, मंगळवारी मोठं होतोय, बुधवारी याचं लगीन, गुरुवारी पोरं, शुक्रवारी आजारी, शनिवारी लईच आजारी आणि आईवारी माहितच नाही. येतंय, जगतंय आणि मरतंय. डुप्लिकेट अपयशी माणसं, त्यांना माहित आहे जीवनाचा अर्थ कळालेला असतो, पण यांना जगायचं नसतं. चांगलं वागलं की चांगलं होतं हे त्यांना कळतं, पण त्यांना जगायचंच नसतं. मी आता गावाकडे शेती करतोय, गेले 7-8 वर्ष झालं. भांगलायला बायका येतात आमच्या. एखादी प्रामाणिक बाई सर 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 भांगलायला पुढे जाते, पाठीतून पुढे जाते. मागणं यायचं तिला असा खडा मार, तुझा काय बांधा नाही, तुझा काय पुतळा बांधायचा. कुणी चांगलं करायला निघालं, काय करायला निघालं की खडाच मारते. मग अशी ते वाक्य चुकीचं आहे, लष्कराच्या भाकऱ्या नाही. ते जर वाक्य मनामध्ये असेल तर नका कुठून चळवळी. माझ्या आत जिगर आहे, चांगुलपणा देवाने मला दिला म्हणून मी करतो. माझ्या स्वतःच्या गेले 37 वर्ष मी भाषण यासाठी करतो आहे की मला माहिती आहे की मला माझ्या पोराला एक चांगला समाज मला देऊन मग मरायचं. कुणाच्यासाठी नाही, मी फिरतो ती माझी स्वतःची, माझ्या स्वतःच्या आतल्या संवेदना. लोक सुखी होतील नाही होतील मला माहिती. एकदा मी थकलो, कारण दर शनिवार रविवार गेली 37 वर्ष मी फिरतो. अख्खा आयुष्य माझं चाकावर गेलं. एक दिवशी थकलो, कारण असं वाटत राहतं की जसं की सुरेश गौड म्हणतात की बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, मी बहर येथे शब्दांची नुसतंच उधळले होते. दुनिया बदलत नाही तसं सुरेश गौड. मग आपण हे विस्कटतोय ते चुकीचं विस्कटतोय का? हताश व्हायचं.
गुरुजीने म्हटलं की गुरुजी बस करणार मला नाही का बोलायचं, कारण माणसं ऐकायला तयार नाही. चालूपणाकडे माणसाचं ओढ कमी होतं आणि त्यातल्या त्यात महाराजांना माहिती नाही प्रवचन झालं की माणसं आमच्या पाया पडतात. त्याचं कारण काय, जे काय तासभर सांगितलं अशी तुझ्या पायावर पडून आम्ही निघालो, तुझा आमचा काय संबंध नाही, जे काय जगायचं ते तुझं तू सदाचारी हो, तू देवाचं नाव घे, तू वारीला जा, तुला जे काय भजन कीर्तन करायचं असेल तुझं तू कर, आम्ही तुला त्रास दिलाय उपकार समजतो. बोलू न पाषाणाची दुनिया बदल. माझे गुरुजी मला म्हटले की तुला पिंड दिलाय देवानं, तो पाणनिवळीचा दिलाय. पाणनिवळीचा धर्म आहे आयुष्यभर पाणी निवडत राहायचं. एखादी म्हस आली तिनं पाय दिला, पाणी ढवळलं खडळलं तर पाणनिवळीने थांबायचं नसतं शेवटच्या श्वासापर्यंत. आणि तुला दिलाय जन्म दिला. ग्रामीण या चळवळीमध्ये उतरला तर तुमचं कामच केलं नाही ना, घेणं घेणं नाही, पिंडच आपला. अन्याय शोषण असेल तर तुम्ही उभा राहणार तुझ्या पाठीमागे. म्हणजे स्वानंद सुख आहे, मला सुख यासाठी करायचं आहे की माझा भावतार. कारण खलील जिब्रान असं म्हणतो की माणसानं मरायच्या अगोदर आपल्या पोरांना जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचं असतं. सगळेच आम्ही स्वार्थी झालो तर पुढची पिढी जगणार कशी. समाजाचं वर्णन करायला पाहिजे की आम्ही निर्माण केलेला समाज आमच्या गप्प बसण्यानं कुठपर्यंत पोहोचलाय, कुठपर्यंत. आणि मग ती पोरं त्या समाजामध्ये तुमची सुखी राहू शकतील का, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत. तुमचं पोरग तुम्ही लातूर पॅटर्नला ठेवता, चांगल्या अकॅडमीमध्ये घालता, 2 वर्ष तुमचं पोरग सेकंड टेस्ट सोडवतं, दिवाळीला सुद्धा तुमचं बाळ घरी येत नाही. तुम्ही अपेक्षा करता की 5 वर्षानंतर माझं पोरग अट्रॅक्ट स्टेथोस्कोप घालून घरी येईल. आणि त्यावेळेला गुजरात मधली मेहता नावाची मुलगी जी 12वी नापास आहे, तिला मात्र 720 पैकी 720 मार्क पडतात. पैशाच्या जीवावर पेपर सुद्धा फुटत असतील आणि तुमच्या माझ्या पोरांचं करिअर हातून घेत असतील तर कुठला समाज केला आम्ही काय. चोली के पीछे क्या है गाणं लिहिल्यानंतर मी पहिल्यांदा ऐकलंय की त्या गायकाला पत्र लिहिलंय, पोचलं का नाही माहित नाही, पण धिक्कार नोंदवलाय. मी त्या पत्रामध्ये त्याला विचारलं की तुझ्या आईच्या चोली के पीछे क्या, तुला लिहिताना लाज नाही वाटत. समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी विकृत घडतायत, चुकीच्या घडतायत, त्याच्यावर आम्हाला प्रहार करता आला पाहिजे, तर आपली चळवळ त्या दृष्टीने पोहोचवली. अपयश डुप्लिकेट यशस्वी, त्याच्यावरची कॅटेगरी. डुप्लिकेट यशस्वी कशी असतात की नुसतं पुढं पुढं करत असतात, नुसते माझ्यासारखे पोपट असतात. आणि यांचं ब्रीद वाक्य असतं नाही तर म्हणायचं नाही, करायचं तर. उगाच ढेगभर कागद सापडून कुणी आलं की नाही नाही म्हणत, होणार होणार. आणि चांगला यशस्वी माणूस चळवळीमध्ये काम करतो, पोहोचतो, त्याचं ब्रीद वाक्य असतं हे साहित्य मी लढणार तुझ्या शेवटपर्यंत, तुला न्याय मिळेपर्यंत तुझ्या पाठीशी. आणि त्याचं ब्रीद वाक्य असतं हे साहित्य मी जबाबदारीच्या बाजूला, मी कर्तव्याच्या बाजूला, मी अनेकांना सुख देणाऱ्या त्याच्या बाजूला. पण त्याच्यासाठी मी म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये ज्याला कर्तव्य पार करायचं, आपल्या आयुष्याला न्याय द्यायचा, कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, त्याच्याकडे 3 गोष्टी असल्या. वे ऑफ लाईफ, वे ऑफ थिंकिंग अँड वे ऑफ वर्शिंग, 3 गोष्टी त्याच्याकडे असल्या. मला माझ्या स्वतःला म्हणजे मरेपर्यंत मी स्वतःला मी का जन्माला आलोय कळत. वे ऑफ लाईफ विचाराचा माझा मार्ग कोणता आहे. माझ्या माऊलींचं जर त्यांना विचारलं की वे ऑफ लाईफ कोणता आहे तर माऊली म्हणजे सांगे अवघाची संसार. मग मला जगामध्ये सुख आणि आनंद निर्माण करायचा आहे तर मी काय करणार आहे, माझी कृती कोणती असेल, मी ज्ञानेश्वरी लिहिणार. पण मी ज्ञानेश्वरी का लिहिणार आहे त्याचाही हेतू माऊलीला माहिती आहे. ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थ विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू शकतो. भगवद्गीतेच्या 750 श्लोकांच्यावर 9000 ओव्यांचा मी जो पाऊस पाडला दृष्टांत आणि सिद्धांतांच्या माध्यमातून, ऐसा वाग्विलास मी ज्ञानेश्वरी काय लिहितो आहे, हा वाणीचा विलास मी यासाठी करतो आहे की या
पृथ्वीच्या भोवती मला एक कंपाऊंड घालायचं. आता कंपाऊंडच्या आत मधल्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना मला सुट्टी करायचं. माझ्या नामदेवरायांना विचारलं की तुमच्या आयुष्याचं ध्येय काय? माझ्या नामदेवराय सांगतील की ज्ञानदीप लावू शकेन आजची कीर्तनाची. मला निसर्गाने सामर्थ्य कोणतं दिलंय? ज्ञानाचं दिलंय, कीर्तनाचं दिलंय. मला सामर्थ्याची चुणूक मला समजली. मी सामर्थ्याविषयी अवघड जग ज्ञानानं भरलं. विवेकानंदांना विचारलं तुमच्या आयुष्याचा मार्ग कोणता? विवेकानंद असं म्हणतात की आत्मनो मोक्षार्थ जगात हितार्थ. स्वामीजी असं म्हणतात की आत्मस्वरूपाला मी प्राप्त होणारच आहे, पण 24 तास मी ध्यान नाही करू शकत. मग उरलेल्या वेळामध्ये मी काय करणार आहे? रुग्ण नारायण देव भव आणि दरिद्री नारायण देव. 3.5 हाताच्या देहामध्ये ऊर्जा घेऊन आल्यानंतर, सामर्थ्य घेऊन आल्यानंतर या 3.5 हाताच्या देहाचा उपयोग नेमका काय करायचा हे माहीत झाल्यानंतर आयुष्याचा मार्ग ठरवावा. चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणात, जसं की माऊली म्हणजे अवघाची संसार, सुखाचा गरीब आनंदे भरिणे. आमचं ब्रीद वाक्य काय असतं आमच्यासारख्या लबाडांचं? अवघाचे संसार एकट्याचाच करीन, बाकी त्यांची वाटच नाही. त्यांना जागा करायचं. रे बाबा तुम्ही पण या आमच्यामध्ये, या रे अरे सारे. तुकोबरायांच्या भाषेमध्ये वाटी तो हा रस, सेवी तो हा रस, वाटी तो अनेका, होऊ नका रणभरी. अरे दिशाहीन होऊ नका. म्हणजे इतर रणभरी नावाचा पक्ष असेल तरी एकदा उडेल ह्या भिंतीवर, सत्तेच्या भिंतीवर आपले खाली, एकदा उडेल संपत्तीच्या भिंतीवर आपले खाली पडेल, एकदा उडेल पदाच्या प्रतिष्ठेच्या भिंतीवर पडेल आणि कपाळ मोक्ष होऊन मरून जाईल. आयुष्याचा हेतूच नाही कळाला. वे ऑफ थिंकिंग अँड वे ऑफ वर्शिंग. माझ्या मला मिळालेल्या या देहाचं, मला विचाराच्या सगळ्या शक्तीचं मला उत्तर द्यायचं. तुकोबरा आपल्याला सगळ्यांना बरं, कारण आम्हाला माहिती आहे की येईल शेवटी कोणता, काय जावं दिशेने. मरायच्या वेळेला तू विचारील प्रश्न, मन दिलं होतं, बुद्धी दिलं होतं, शरीर दिलं होतं, कशासाठी दिलं? मन दिलं होतं लबाडीला दिलं होतं का? बुद्धी दिलं होतं भ्रष्टाचाराला दिली होती का? शरीर दिलं होतं भोगासाठी दिलं होतं का? आम्ही ज्या वेळेला एखादं कार्य घेऊन जातो, आम्ही करतो आहे, प्रचारक म्हणून काम करतो आहे. शेवट सांग, पुढचं एक उदाहरण देतो. या वर्षी आम्ही मेल्यानंतर आमच्याविषयी काय बोललं जातं? जो काम करतो ना, हेतू शुद्ध, हेतू रहित काम केलं. मी शिरोळा घटनिकासाठी केलं. तिथं एक पक्या नावाचा येडा आहे, अजून जिवंत आहे, वय झाले त्याचं. त्यावेळेला तो तरुण होता, त्याच्यावर काहीतरी अन्याय झाला होता म्हणून तो आमच्या आभारामध्येच होता आणि वेडा झाला. तो दगड बांधला. माझं केबिन खाली होतं, उजव्या बाजूला खिडकी होती. मी 10 वाजता येऊन बसलो की तो सगळ्यांना चुकवत यायचा, खिडकीतनं माझ्याकडे बघायचा आणि हसायचा. आता येडच येड्याकडे बघून हसणार. लक्षात आलं? समानशीलेषु सत्य, समान विचाराची माणसं एकत्र येतात. आताच्या काळामध्ये संध्याकाळी 6 वाजता कळतं की आपला नेमका गट कोणता आहे. पावले चालती मुत्याची वाट का पावले चालती पंढरीची वाट? जहा 4 यार गेले ती त्याच्या कामाला जायचं. हसाहसी झाली, बघाबघी आमच्या दोघांची झाली. ती त्याच्या कामाला, मी माझ्या कामाला. ऑफिस सुटलो संध्याकाळी, मी बाहेर झेंड्याचा कट्टा आहे, त्या कट्ट्यावर मी बसायचो. प्रकाशराव सगळ्यांना चुकवत गेला. मग आमची कॉन्फरन्स सुरू व्हायची. मग मी प्रकाशरावला विचारायचो की आज काय विशेष? शिरोळमधलं कोणी मेलेलं असलं तर म्हणायचं की आज अमकं तमकं गेलं. मी म्हणायचं कुठं गेलं? स्वर्गात गेलं तर प्रकाशराव म्हणणार हा, आणि नरकात गेलं तर म्हणणार हा. मग मी प्रकाशरावला म्हणायचं प्रकाशराव निरूपण करा. आता आपल्याकडे माहिती आहे, तुमच्याकडे स्मशान कसं असतं वातावरण माहित आहे. आमच्याकडे ते मड जळत असतं. कोणीतरी अण्णा मामा तात्या मीठ टाकते, राखेल टाकते. इकडं बाकीची गर्दी असते. दारूवाल्या जवळ, गुटखावाल्या जवळ, तंबाखूवाल्या जवळ. शिवसेना उभाटा, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, काँग्रेस, बीजेपी. स्मशानात सुद्धा गटतट. मग नरकात गेलं त्याच्याविषयी प्रकाशराव मला सांगायचं की सर की
तिथं माणसांच्या चर्चा होती, नेरेचं पुढे जे जळत होतं त्याच्याविषयी चर्चा होती, त्याच्या आधीच मारायला पाहिजे. अजून जळलं असतं तर किती जणांचं वाटोळं केलं असतं पुन्हा. प्रकाशराव शेवळेत असं म्हणतो की स्मशानाच्या वेळेला आमचं मड जळत असताना लोक म्हणतात ह्याच्या अगोदरच मारायला पाहिजे होतं, त्यावेळेस समजून चालायचं की आपण नरकात गेलो. कुठल्याही ज्ञानेश्वरीची गाथेची आवश्यकता नाही, ही येड्या पक्याला कळतं. पण मी म्हटलं की प्रकाशराव मग स्वर्गात गेलं त्याच्याविषयी तुमचं काय? प्रकाशराव सांगत होतं की साहेब अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यापासून कोण कोणाशी बोलत नाही. प्रेतयात्रा सुरू होती पण प्रत्येकाला वाटत होतं की आपलं काळीच आपल्यासोबत प्रवास करतो. प्रत्येक जण जड झालं. स्मशानात कोणती घटना नव्हतं, प्रत्येक जण उभा होता. सगळं प्रेत जळेपर्यंत माणसं उभी होती आणि प्रत्येकाला वाटत होती अरे आपलंच काळीच. आणि प्रत्येक जण म्हणत होता की हे अजून असायला, हे अजून जगायला. याचं जगणं अनेकांच्यासाठी कल्याणकारी, याचं जगणं अनेकांना सुखी करणार. आम्ही जे करत आहोत आमचा भवताल सुखी करण्यासाठी करतो. जो संदेश ग्राहक चळवळ फाउंडेशनच्या माध्यमातून जो संदेश आहे शेवटच्या माणसापर्यंत हे खूप छान काम केले. शाळेमध्ये लेकरांना जागा करणं, माणसांना जागा करणं आणि विशेष म्हणजे आमच्या रोशपूर साहेब या सगळ्या चळवळीला सपोर्ट करतात. उगाच आमच्यावर टीका होत असतो. पण आम्ही पण माणसंच आहोत. आम्ही या देशामध्ये जन्माला आहोत. आम्हालाही हृदय आहे, आम्हालाही काळीज आहे ना. ते अधिकारी 25 वर्ष होतो म्हणून हे सगळ्या ठिकाणी आम्ही सोचलेले. हे प्रशासन आणि हे चळवळ एकत्र आल्यानंतर एक चांगलं चित्र निर्माण समाजामध्ये व्हावं यासाठी आजचा हा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाचा हेतू आहे की शेवटच्या माणसापर्यंत हे पोहोचवलं. जसंच्या तसा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे चळवळीचं काम. जसं आम्ही हागणदारी कुटुंबामध्ये पोहोचवला, भले 10 वर्ष लागली, संदेश पोहोचवला. आता तरी बाहेर बसल्यात त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. पण संदेश पोहोचवल्यानंतर प्रभावी कसा होतो, जिंकता माणूस तो समाज. नेपोलियन यशस्वी झाला त्याच्या पाठीमागे कारण होतं की तो स्वतःचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू शकतो. आमचा वारकरी संप्रदायाचा माणूस प्रचार भाषेमध्ये फरक असतो ना. प्रचार करत असताना साधी सोपी भाषा लागते. ब्रह्माच्या आडवी माया आले आणि मायेचं निरसन झाल्याशिवाय ब्रह्माचं दर्शन होत नाही, एवढी अवघड भाषा. आणि माझे जगद्गुरु सांगतील त्यावेळेला भक्त तो जाणार. संतांची भाषा खूप साधी सोपी असते. ज्यावेळेला एखादी संतांची चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी करायची, तिथं जर माझ्यासारखा तत्वज्ञानाचा अभ्यासक असता तरी चळवळ गेली नसती ना, कारण भाषा अवघड आहे. माझं एखादं लहान बाळ जर रडायला लागलं तर मी त्याला शांत बसवताना, समजा मी तत्वज्ञानाचा अभ्यासक आहे, माझ्या बाळाला लहान शांत बसवताना मी काय म्हणेन, बाळा ब्रह्म कधी रडलं होतं, माया कधी रडली होती का, आत्मा कधी रडला होता का, परब्रह्म कधी रडलं होतं. ते बाळ शांत नाही ना होतं. पण त्या बाळाची मोठी बहीण आली, त्या बाळाला उचललं, ती म्हटली अडकुलं मडकुलं सोन्याचं गडकुलं, म्हटलं की बाळ शांत. ही अडकुलं मडकुल्याची भाषा आहे. त्याचा प्रचाराचं तंत्र प्रभावीपणे शेवटच्या माणसापर्यंत उतरायचं आहे. शेवटच्या माणसाला ते कळलं. नेपोलियनला ज्या वेळेला तो झाला सेनापती त्यावेळेला त्याच्या सेनेमध्ये 41 बटालियन सुरू आणि त्या 41 बटालियन घेतल्यानंतर त्यानं पहिलं काम केलं की त्या 41 कॅप्टनला बोलवलं आणि त्या 41 कॅप्टनला असं सांगितलं की तुमच्या सेनेमधला, तुमच्या बटालियनमधला ज्याला खूप कमी कळतच नाही, लवकर 10 वेळा सांगितल्याशिवाय कळत नाही, असा एक इंद्रजित देशमुख निवडा. जो गतिमंद आहे त्याला निवडा, ज्याला कळतच नाही, 100 वेळा सांगितलं तरी कळतच. आता मगाच्यापासून मी सुरुवातीला सांगितलं ना, आपल्या स्क्रीनवर जाऊ नका, तुम्ही ग्राहक आहात तरी अजून काही स्क्रीनवर आहेत. आता काय सांगितलं, शिकलेल्या माणसांपर्यंत पोहोचत नाही. मग किती त्रास प्रचारकांना होत असतो, किती ॲडिक्शन असेल त्या मोबाईलचं. एवढं सांगून सुद्धा, प्रभावी सांगून सुद्धा माणसं किंमत देत नाही. आणि ज्यावेळी तुम्ही सभागृहात येतात त्यावेळी पुढच्याचा अपमान करतात, शेजाऱ्याचा अपमान करतात.
सोपं 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 केलं जायचं. ज्या वेळेला छत्रधारी म्हणून कळलं त्यावेळेला तो कायदा लिहिला जायचा आणि मग तो प्रसारित केला. मग तो सैन्याला म्हणजे त्याला कळालं की अख्ख्या सैन्याला कळालं आणि तो यशस्वी. आणि नाहीच कळला, जीआरचा अर्थच नाही कळाला, अंमलबजावणी करणाऱ्याला पण नाही कळाला. गंमत काय होते, कायदा नाही कळाला. एखाद्या मंदिराच्या बाहेर कायदा लिहिलेला असावा, जीआर लिहिलेला असावा, आपली पादत्राणे येथेच सोडावी आणि मगच गाभाऱ्यात दर्शनाला जावे, कायदा लिहिलाय. आता माझ्यासारखा घरातच पादत्राणे ठेवून आला, डायरेक्ट गाभाऱ्यात गेला तर तिथं कायद्याची अंमलबजावणी करणारा जो कोणी बाहेर अधिकारी ठेवलाय त्याला एकच कायदा माहित आहे की आपली पादत्राणे येथेच ठेवावी आणि मगच गाभाऱ्यात दर्शनाला जावे. मी गाभाऱ्यात दर्शन घेत असताना त्यानं मागणं यावं माझ्या सेल गेला बाईक संकेत दिला आता थांबले जात. बॅटरी डाऊन झाली तर काय होईल त्याचं प्रात्यक्षिक विज्ञानानं दाखवलं. कुठपर्यंत आता शेवटचं वाक्य काय तर माझ्या पाठीवर काठी ठेवावी आणि त्याला सांगावं तुम्हाला दर्शन नाही घेता. मी म्हणून का त्यांनी सांगा की दर्शन बाहेर काय लिहिलंय, जीआर काय, आपली पादत्राणे येथेच ठेवावी मगच गाभाऱ्यात. मी त्याला सांगावं की माझी पादत्राणे घरी आहे. त्याला सांगावं नियम म्हणजे नियम, कायदा म्हणजे कायदा. घरी जायचं, पादत्राणे घालायची, तिथं सोडायची आणि मगच गाभाऱ्यात. ही गोष्ट कायदा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं, त्याची अंमलबजावणी करणं, व्यवस्थित पोहोचणं हे समाजाच्या उत्थानासाठी आवश्यक आहे. मी ही सगळी गोष्ट या गोष्टीचा समारोप करताना आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आम्ही जो बाहेर करत हे सगळं कशासाठी करायचं, प्रचार प्रसार प्रतिबंध. मी आईबाबा या व्याख्यानात पालकत्वाच्या वर बोलत असताना मी सांगत राहतो, ते मगाचंच वाक्य मी रिपीट करतो, माणूस नावाच्या जातीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मत मारायचं. आणखी खलील जिब्रान आणखीन एक वाक्य असं बोलतो की आपल्या अस्तित्वानं, आपल्या कर्तव्यानं, आपल्या कारभारानं पृथ्वीचा अंत माणसानं पुढे ढकलायचा. आता मी जी वाक्य आता जे बोलतो आहे, घरी गेल्यानंतर तुमच्या माझ्या घराची अवस्था काय झाली, व्यवस्थेची, आजूबाजूच्या व्यवस्थित कोणकोणत्या गोष्टी झाल्यात आपल्या सगळ्यांच्या लक्षात. एक गझल आहे, त्या गझलमध्ये तुमचं माझं कुटुंब, तुमचं माझं सौख्य कसं संपत चाललं त्या गझलमध्ये अबू बुखरी नावाच्या शायरानं लिहिलंय. आपण घरी गेल्यानंतर ती गझल बघून घ्या आणि त्या गझलचे बोल आहेत, सुख दुःखता एक अपना, अपना होया वेगाने. तो शायर असं लिहितो की तुम्ही आणि आम्ही पंजोबाच्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण सुखी होतो, कारण कोण कोणाला फसवत नव्हतं, कोण कोणाशी बेईमानी करत नव्हतं, कोण कोणाची आरामखोरी करत नव्हतं. बरे आम्ही उपवासी राहत होतो पण सुखी होतो. आजोबाच्या कालावधीत, पंजोबाच्या कालावधीत, आजोबाच्या कालावधीत पण आम्ही सुखी होतो. लास्ट बट सेकंड स्टांजा आहे, त्या स्टांजामध्ये तो शायर असं म्हणतो की आता तुमच्या घरात सगळं आहे, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, येथील मागे मोल सगळं आहे तुमच्या. आता तुम्ही सुखी आहात का? आर यू हॅपी? मी ही गझल यासाठी सांगतो आहे की मी त्याच्यामध्ये जो आहे पॉज आहे, या गझल नंतर शेवटच्या स्टांजाच्या अगोदर मध्ये जो पॉज आहे त्या पॉजमध्ये एक संगीत आणि त्या संगीताचा 1-1.5 मिनिटाच्या कालावधीमध्ये तो कॅमेरामन आहे, तो मोठा हुशार आहे. तो कॅमेरा मारत असताना एकदा पालकांच्यावर कॅमेरा मारतो आहे त्या गझलमध्ये आणि
काळाने नसलो, हे येणाऱ्या पिढ्यांना. आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं. आईबाप म्हणून आम्ही जे जग केला, तयार केला पुढच्या पिढीसाठी, कसं केला? मी अधिकारी झाल्यानंतर माझा एक मित्र केंद्र शासनामध्ये अधिकारी झाला आणि आम्ही 8-10 वर्ष आमची लग्न झाल्यानंतर एकमेकाला भेटायचो, गेट टुगेदर. आमच्या त्या मित्राला लग्न झाल्यानंतर आज 28 वर्ष झाली तरी त्यानं बाळ नाही जन्माला घातलं. आम्ही सगळेजण त्याला म्हणायचो, राम्या पोरग घाल जन्माला, पोरगी घाल जन्माला, वंशाला दिवा ज्योती असू दे. राम्या त्यावेळेला म्हणायचा, इंद्रिया शाना नको हो, तुला मला जगताना एवढा त्रास होतोय, तुझं माझं पोरग जगायच्या वयात सोसतील, त्याला गाव जमेल. ही हिंसा, ही घृणा, हा द्वेष, हा मत्सर, ही फसवणूक, ही बेईमानी, ही गद्दारी, ही हरामखोर, हे सगळं समजेल, झेपेल त्याला. सुरेश भटांच्या भाषेमध्ये अजूनही हा घोर खावर आहे, अजूनही हा सूर्याना सराव. तुम्ही तुमच्या लेकरांचं भवितव्य तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि जग नरक आमच्या भोवती तयार केलाय माणसांच्या मध्ये. त्या नरकामध्ये तुमची माझी पोरं या धावामध्ये जगू शकते. आणि जगवायचीच असतील तर आपल्या लेकरांना अप्रामाणिकपणा शिकवावा लागेल, बेईमानी शिकवावी लागेल, त्यांना गलित गात्र करावं लागेल, तर तुमची माझी पोरं या समाजामध्ये जगतील. असा नरक करून टाकला आमचा भोवताल. एक प्रथितयश अभिनेता आहे, लग्न झालंय 15 वर्ष, त्यानं बाळ नाही जन्माला घातलं. तो असं म्हणतो की वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल, जग इतकं सुंदर नाही की मी माझ्या पोराला नरकात ढकलून देऊ. लेकराच्या ऍडमिशन पासून त्याच्या करिअर पर्यंत तुमच्या माझ्या लेकराच्या वाट्याला काय आणलंय आम्ही, कोणता समाज, कोणती दलदल तयार केली आहे त्याच्यात. चळवळ या शब्दाचा अर्थ ही जागी झालेली माणसं, आणि चळवळ या शब्दातून माणसांच्या पर्यंत जी निगेटिव्हिटी आहे ती संपवणं, नकारात्मकता संपवणं आणि एक सकारात्मक जगण्याच्या लायकीचा समाज तयार. तो शायर पुढे असं म्हणतोय की बाळानो, बाप म्हणून आम्हाला तुमच्यासाठी असं जग तयार करायचं होतं की बाळानो, तुम्ही ज्या रस्त्यावर जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीज पेरायची. बाळानो, तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची. बाप म्हणून आम्ही नालायक ठरवून एक समाज नाही तयार करायचा. कार्लाइल असं म्हणतो, ज्या वेळेला तुझ्या माणसांच्या सावल्या क्षितिजापर्यंत पसरतात त्यावेळेला समजून चालायचं की जगातली मानवता संपत आहे. कुणाच्या सावल्या कुठेपर्यंत पसरलेत आम्हाला कार्लाइलला सांगायची आवश्यकता नाही, आम्ही स्वतःलाच विचारतो आमचीच सावली कुठेपर्यंत पसरली. समारोप करताना आणखीन एक विषय आपल्याशी शेअर करेल की ज्याला चळवळीमध्ये काम करायचं, धाडसानं करायचं, शेवटपर्यंत नको त्या गोष्टीवर प्रहार करायचा आणि योग्य त्या गोष्टीला उंचावर न्यायचं. विनोबाजी म्हणतात की भ्रष्टाचाराला माझा विरोध नाही, पण भ्रष्टाचारी व्यक्तीला मिळणाऱ्या प्रतिष्ठेला माझा विरोध आहे. ही चळवळ उभी करत असताना चांगल्यांचा चांगुलपणा फसफसून आम्ही वर आणू, त्यावेळेला समाजात लक्षात येईल की हा हे समाजातले आदर्श यांच्या मागे गेले, त्यांचे हात बरबटले, ज्यांचे विचार सडले, त्यांना आम्ही जर प्रतिष्ठा द्यायला लागलो तर आमच्या लेकरांना कोणता आदर्श मिळतो. आणि ज्याला काम करायचं ना, जागा करायचं ना, चळवळ याचा अर्थ की जागा करणं, स्वतः जागा होऊन अनेकांना जागा करणं. त्याला धोका कोणता आहे? त्याला धोका एकच आहे. आपण जंगलामध्ये, आपल्याला आठवत असेल, आपल्याला माहित असेल, ॲनिमल चॅनलवर आपण बघितलं असेल, जंगलामध्ये ते काळवीट, ते चितळ आहे, त्याला वाघाचा वास आला की ते ओरडायला सुरुवात करतं. ते चितळ ठराविक पद्धतीने ओरडलं की त्या चितळाच्या भोवतालचे जे पशु पक्षी आहेत ते सैरावयाला जातात, कारण त्यांच्या लक्षात येतं की संकट येत आहे, सिंह येतो आहे, वाघ येतो आहे, संकट येत आहे. जंगल जागा करतं, ते चितळ जंगलाला जागा करतं, नो डाऊट अनेकांचे प्राण वाचवतो. पण त्या चितळाला धोका आहे, त्या काळविटाला धोका आहे. धोका कोणता आहे? त्या सिंहाला आणि वाघाला सांगतोय मी इथं आहे, माझा आवाज इथं आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चितळ अख्खं जंगल जागा करतं, पण चितळाला धोका आहे त्याच्या जीवाचा.
तुम्ही ज्या चळवळीमध्ये काम करता मी बघतो, ज्याला चळवळच होती करायची, त्याला समाजाला जागच करायची, ज्याला पुढच्या पिढीला सुखी आणि संपन्नतेकडे घेऊन जायचं आहे, त्याला चितळाचा रोल करा, त्यासाठी मार्गस्थ व्हावा. लास्ट, वारंवार माणूस जागा होणं, सांगुलपणाकडे जाणं, चुकीच्या गोष्टीवर प्रहार करणं, योग्य गोष्टीचा गवगवा करणं, ते जर आम्ही समाजामध्ये ही चळवळ उभी करू लागलो, चांगल्याचा चांगुलपणा बनवणं, वाईटांच्यावर प्रहार करणं, कोणत्याही परिस्थितीत जीवाची पर्वा न करणं, तर एक चांगला समाज. आणि त्याचं सगळे जरी प्रेरणा सांगल्या तर एकच प्रेरणा असायला पाहिजे, आपल्या पोरांच्यासाठी एक चांगलं जग तयार करून कोण बनायचं. जनावरं सुद्धा पुढच्या पिढीसाठी जगतात. रानात चालणाऱ्या रानगाया आपण कधी जर बघितल्या तर रानगाया चरत असताना गोल रिंगण करतात आणि मध्ये वासरांना घेतात, कारण रानगायाला सुद्धा कळतं की वाघाला, सिंहाला ग्रामीण म्हणून आमची वासरं जगायला. ॲनिमल चॅनलवर आपण कधी बघितलं, हत्तींचा तांडा ज्या वेळेला प्रवास करतो जंगलातून, तेव्हा त्या हत्तीच्या तांड्यात सगळ्यात पुढचा हत्ती वयस्कर असतो, शेवटचा हत्ती पिलू असतो. जंगलात प्रवास करणाऱ्या हत्तीच्या तांड्यातला पुढच्या हत्तीला सुद्धा कळतं वाघाला, सिंहाला ग्रामीण म्हणून आमची पिलं जगायला. बिरबलाकडे 2 घोड्या आल्या, दिसायला सारख्या होत्या. बिरबलाला विचारलं, यातली एक आई आहे, यातली एक लेक आहे, कोणती विचार, कोणती आई आहे, कोणती लेक आहे, ओळख. बिरबलानं फिरून बघितलं, दोन्ही सारख्या होत्या. बिरबलाला नाही ओळखता आलं. बिरबल म्हटला, चला नदीला घेऊन चला. बिरबल नदीला घेऊन गेला घोड्या. दोन्ही घोड्या नदीमध्ये लोटल्या. एक घोडी पुढे चालत होती, एक घोडी पाठीमागे चालत होती. बिरबल म्हटला, पुढं आहे ना ती आई आहे, पाठीमागची आहे ती लेक आहे. कारण घोडीला सुद्धा कळतं की पाण्याचा प्रवाह गतीने आला तर मी मरेन, पण माझी लेक जगायला. घोडीला सुद्धा कळतं की पाण्यामध्ये भोवरा असेल, भोवळ्याची तळाशी जाऊन मी मरेन, पण माझी लेक जगायला. जनावराला सुद्धा कळतं की पुढच्या पिढीसाठी जगायचं. जनावरांना सुद्धा कळतं की पुढच्या पिढीचा स्वर्ग तयार करून बघ मरायचं. आम्ही सगळेजण माणसं आहोत आणि आम्ही ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजात आपल्या लेकरांना, आपल्या पिल्लांना, लाख मुलाची पिल्लं विश्वास ठेवून आपल्या पोटी जन्माला घातली, त्यांच्या वाट्याला चांगलं जग करून आम्ही नाही मरू शकलो तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही. सगळी या चळवळीच्या निमित्तानं गेली 50 मिनिटं मी आपल्याशी बोलतो. मगाशी माईकने इशारा दिलेलाच आता थांबलं पाहिजे याची मला पूर्ण जाण आहे. जे काही बोललो यातला प्रत्येक शब्द यासाठी होता की आपल्या आतला चांगुलपणा जागा व्हावा, आपली शक्ती, आपली ऊर्जा प्रचंड जागी व्हावी. विधानच्या पुढच्या 4 लेकरांनी न हसता ऐकले, त्यांना लक्षात येईल की तुम्ही ज्या वेळेला जाल या बेईमानीच्या दुनियेमध्ये त्यावेळेला काय संघर्ष आहे ते मी पोटतिडकीनं आपल्यासमोर मांडलं. म्हणजे हसतायत, ते बोलतायत, त्यांच्या लक्षात येणार नाही की हे चाललं, हे बाळानं तुमच्यासाठी. आणि ते जर आपण करू शकलो पुढच्याकडे तर सगळे समजूतदार आहोत, काम करत आहोत. तुमच्या या कार्याला शुभेच्छा. स्वामी विवेकानंद आणि शिवछत्रपतींचा वारसा घेऊन ही चळवळ उभी आहे. दोघांचा हेतू तोच होता, स्वराज्याची निर्मिती. राजे म्हणत होते, माझ्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल, इथं कुणी उपवासी असणार नाही, इथं कुणाला लुटलं जाणार नाही, ते माझ्या स्वराज्यामध्ये असेल. राजांच्या स्वप्नातलं स्वराज्य, विवेकानंदांच्या स्वप्नातलं भारत उभं करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊया. मला बदलत बोलण्याची संधी दिली. सभागृह अवघड आहे, घुमतोय आवाज. मी व्हिडिओ असताना माझ्याकडे 2 सभागृह होते. एका सभागृहात आवाज घुमायचा आणि एकामध्ये घुमायचा. जे भाषण पाडायचं असेल ते घुमणाऱ्या सभागृहामध्ये, आणि जे भाषण उठवायचं असेल चांगल्या सभागृहात, तो संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. तुम्ही कुठली काळजी घेतली आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल, पण तरीही शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. खूप शांत चित्तानं ऐकून घेतलं. भूक लागलेली असताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण ऐकले. त्याच्यामध्ये माझा कोणता हे नाही, तुम्हीच कसदार आहात. माऊली म्हणतात तुम्ही तो महेशाची रूप, तुम्ही परमेश्वराची रूप आहात आणि तुमच्या आतला परमेश्वर बाबा म्हणून मी बोललो. कुठं चुकलं असेल तर क्षमस्व, योग्य असेल त्याचा स्वीकार, नको असेल त्याचा त्याग.
त्याग आणि चांगल्या समाजासाठी कटिबद्ध होऊन आपण बाहेर पडू. धन्यवाद. जय जय महाराज. या कार्यक्रमासाठी आपल्या दोन पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा सांगे या ठिकाणी आल्या. त्यांनी दोन शब्द शुभेच्छा पण सांगावे असं त्यांनी विनंती करतो. या ठिकाणी संतोष काका जगताप माध्यमिक शिक्षक संघाचे पुढील साहेब आणि तरी त्यांच्या सर्व कामे केशवराव काकडे सर्वांचं स्वागत करतो आणि आदरणीय मंडळी लांडगे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द शुभेच्छा पण सांगाव्यात. त्यानंतर संतोष बापू मंडळ हे आभार मानतो. उपविभागीय अधिकारी नमस्कार लांडगे मॅडम यांचा सत्कार सरांच्या हस्ते करावा अशी त्यांना विनंती. तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांचाही सन्मान आहे. तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव मॅडम विनंती करतो की त्यांनी दोन शब्द सांगितले. हॅलो नमस्कार. आज ग्राहक जनता कृती सप्ताह सुरू आहे. उपस्थित असलेले मान्यवर सन्माननीय इंद्रजित देशमुख सर, तुकाराम महाराज निंबाळकर, परत इतर सर्व अधिकारी कर्मचारी तसेच श्रोते यांना सगळ्यांना ग्राहक जनजागृती जो सप्ताह आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा. इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा एक ग्राहक आहे. आपण कोणती ना कोणती वस्तू दुकानातूनच असेल असं नाही, पण सर्व्हिस म्हणजे एक सेवा म्हणून उपभोगत असतो. तर प्रत्येकाला ग्राहक म्हणून आपले काय काय हे आहेत हक्क आहेत हे जाणून घेण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. तर प्रत्येकाला आपल्याला ग्राहकांविषयीची जनजागृती म्हणजे कुठलीही गोष्ट घेताना आपण ॲडव्हर्टाईजमध्ये पण बघतो किंवा कुठेही की कोणत्या ना कोणत्या प्रकारे एखाद्या वस्तूचा मोठा उहापोह केला जातो आणि ती वस्तू तशी आपल्याला मिळत नाही, पण आपण कुठेच कंप्लेंट करत नाही. पण यासाठीच हा ग्राहक मंच उभा केलेला आहे व ग्राहक जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून ग्राहकांची जनजागृती केली जात आहे. तर प्रत्येकाला आपले हक्क माहिती असायला हवेत एवढंच मी सांगते आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा ग्राहक जनजागृती सप्ताहाच्या. धन्यवाद. चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन या निमित्ताने तहसील कार्यालय पोहोचतात आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन या संस्थेने यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. या ठिकाणी प्रमुख वक्ते आदरणीय देशमुख साहेब यांनी खूप आपल्याला चौफेर असं मार्गदर्शन केलं. यातून आपण किती घ्यायचं आणि किती नाही घ्यायचं हे आपण ठरवावं. पण ज्यावेळेस आपण समाजामध्ये वागत असताना आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्याची जाणीव आपण ठेवावी. आपल्या उघड्या नजरेने त्या ठिकाणी पाहावं आणि त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी 3 मुद्दे उपस्थित केले होते. ते म्हणजे प्रचार, प्रबोधन आणि प्रतिबंध. या 3 मुद्द्यावर ते
साहेबांचं हे पूर्ण आपल्याला मार्गदर्शन होतं. अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी मार्गदर्शन केलं. आपला समाज जागा झाला पाहिजे, सभोवताली जे काही घडतंय त्याच्यावरती बोलण्याचं धाडस आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. साहेबांनी सांगितलं की आता एक उदाहरण दिलं की ज्यावेळेस एखादं संकट येतंय आणि या जंगलामध्ये संकट येतं आणि त्यावेळेस चित्र त्या ठिकाणी इतरांना जाग करतो, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने त्याचा जीव धोक्यात असतो. हे ज्या ग्राहक चळवळीचा एक त्यांना उद्देश त्यांचं म्हणणं होतं की ज्यावेळेस आपण आपली ग्राहक कल्याण फाउंडेशन असेल किंवा इतर चळवळीच्या वेळेस आपण काम करत असो त्यावेळेस इतरांचे टार्गेट आपण नक्कीच होतो, पण त्याला कुठंही न भिता न लढता आपण आपला समाज घडवण्यासाठी जिद्दीने ताकदीने आपल्याला उभं राहायचंय. आपल्या समाजाला आपण एका चांगल्या दिशेने घेऊन जायचंय. हा असा त्यांच्या एकंदरीत पूर्ण व्याख्यानाचा आपल्याला आढावा घेतला तर असं मला जाणवतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी हरिभक्तपरायण निंबाळकर महाराज यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय रजपूत साहेब नेहमीच आपल्याला त्यांचे कार्यतत्पर असतात. खरं तर 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन 24 तारखेला करायचा होता, परंतु ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या आपल्या सर्व टीमच्या वतीने आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की आदरणीय देशमुख साहेबांचं व्याख्यान या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे, परंतु 24 डिसेंबर ही तारीख त्यांच्या खाली नाही आहे, तर आपण 24च्या ऐवजी जर 30 तारीख झाली तर चालेल का? क्षणासाठी विलंब न लावता या ठिकाणी आदरणीय देशमुख साहेबांनी सांगितलं ओके, आमचं काहीच प्रॉब्लेम नाही, आपण जर सर्व संघटना एकत्रित हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करू. गेल्या वर्षी हा कार्यक्रम थोडासा कमी स्वरूपात झाला होता, त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं की आपण या ठिकाणी लोक म्हणजे श्रोते आपल्याला जमवावं लागतील, पण साहेब जर देशमुख साहेबांसारख्या व्यक्तीचं जर व्याख्यान असेल तर वक्ते हे असतील तर आपल्याला श्रोते गोळा करायची गरज लागत नाही, हे आज आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचप्रमाणे आदरणीय या उपविभागीय अधिकारी या ठिकाणी वर्षाताई लांडगे याही आपल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे वेळ दिला, त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आपल्याला पुढील वाटचाली शुभेच्छा या ठिकाणी दिल्या. त्याचप्रमाणे आपल्या कृषी अधिकारी आदरणीय सुरंजित धारू साहेब हेही नेहमी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना, आपण सर्व शेतकरी बांधवच आहोत, ज्या ज्या योजना आहेत त्या प्रत्येक योजनेचा तळागाळातील शेतकऱ्यांच्यापर्यंत कशा पोहोचवतील हे त्यांच्या कृषी सहाय्यकामार्फत या ठिकाणी आपल्या तळागाळातील शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. अशाही या जाधव साहेबांचे या ठिकाणी अभिनंदन आणि आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी नायब तहसीलदार असतील, आपल्या ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जे जळगावहून आले ते आपल्या सर्वांचे आवडते महाजन साहेब यांचे या ठिकाणी हार्दिक असा आभार. समोर बसलेले सर्व श्रोते, त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्राहक संघर्ष समिती यांचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांचेही या ठिकाणी आभार. पत्रकार मित्र या ठिकाणी बसले त्यांचेही आभार. सर्व देशातील दुकानदार या ठिकाणी दिसत आहेत त्यांचेही आभार. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महिलाही या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्यांचेही आभार या ठिकाणी मानण्यात येते. आणि सर्वच आलेल्या याच्यामध्ये शिक्षक असतील, वेगवेगळ्या स्तरातून आलेले अधिकारी पदाधिकारी असतील, काही गावचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तरुण सहकारी असतील, विद्यार्थी मित्र असतील, या सर्वांचंच या ठिकाणी सहर्ष असं आभार मानण्यात येत आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचं कोणाचं नाव राहिलं असेल तरी क्षमस्व असावं. आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी एक सांगू इच्छितो, ग्राहक कल्याण फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. MSCV ऑफिसच्या समोर कार्यालय आहे. ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील त्यांनी त्या ठिकाणी यावं. तुमच्या
ज्या काही शंका असतील योग्य रीतीने त्याचं निरसन केलं जाईल. त्यासाठी जे काही तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे ते विनामूल्य आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने तिथं आम्हाला जेवढं काही सहकार्य करा ते आम्ही मोफत अभ्यास करू हे या ठिकाणी सूचित करतो. आणि आपण सर्वांनी कार्यक्रमाची सांगता करताना पसायदानाने करावी म्हणून आपण सर्वांनी उभं राहावं. या ठिकाणी पायात आपल्या जे काही पादत्र असतील त्या पादत्र